बऱ्याच वेळेला गंमत काय होते, पटवर्धन आडनाव एकतर, आणि सगळ्यात मोठे कलाकार प्रदीप पटवर्धन. बऱ्याच वेळेला अरे प्रदीप पटवर्धन असं म्हणतात आणि मला भेटायला येतात. माझ्याशी बोलायचं तर माझ्याशी बोला, मी पण असं असं काम करतो. म्हणजे ते नाव नाही मिळालं, चेहरा मिळालाय. तुम्ही जर का रॉंग साईडनी जाताय, एखादा ट्रक आला या बाजूने आणि त्यांनी उडवलं तुम्हाला, तर ती चूक तुमची आहे, त्या ट्रकवाल्याची सुद्धा नाही आहे. तुला बोलायला काय जातंय, आम्ही काय करायचं ते करू. मग ठीक आहे. तर आपल्याकडे 3 महिन्यानंतर पेमेंट केलं जातं नुसतं मालिकांसाठी वगैरे. तर काही काही वेळेला ते 3 महिन्याचं 4 महिने होतं, मग कधी-कधी 5 महिने होतं, मग कधी-कधी 6 महिने होतं आणि मग मालिकाच संपते अशा वेळेला. आणि मग ते प्रोड्युसर म्हणतात की आता मालिका संपली, आता पैसे नाही येत. आपलं शहर आहे ना, आपलं शहर आहे, ते आपणच चांगलं ठेवायला पाहिजे. काहीतरी मावे गुटखे वगैरे खातात आणि थुंकतात. पुणे मुंबई एवढं मोठा प्रवास असतो, त्यावेळेला सुद्धा गुटखे खाऊन लोक थुंकतच असतात. पण ह्या गोष्टी जर का दिसल्या तर मग मी सोशल मीडियावरती ते टाकतो की बाबा. आणि माझं असं म्हणणं आहे की अजूनही नागरिक शास्त्र 20 मार्काला आहे आपल्याला. हो, ते 100 मार्काचं करा, अनेक लोकांमध्ये चांगले बदल होतील. नमस्कार. मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आता मुंबई म्हटलं की तुम्हाला वेगळं काय सांगायला नको. मुंबई बहुरंगी बहुढंगी, अनेक प्रकारच्या कला, उद्योग, व्यवसाय, घडामोडी, एक असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आणि त्याच्यामध्ये आहे एक मनोरंजन क्षेत्र. पण आता कसं आहे की मुंबईमध्ये हे मनोरंजन क्षेत्र आहे. रंगभूमी, त्याबरोबर चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिराती किंवा काय म्हणजे इतकं सध्या अफाट पीक आपल्याला आलेलं दिसतंय की सगळ्यांना तिकडे संधी आहे. म्हणजे कलाकारांना आहे, लेखकांना आहे, तंत्रज्ञांना आहे, कामगारांना आहे, सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये एक असं गोष्ट आहे की मुंबईमध्ये आता ह्या मनोरंजन क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, जर तुम्हाला वेगवेगळ्या भागातून म्हणजे राज्याच्या, देशाच्या वेगळ्या भागातून मुंबईत येणं स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षामध्ये एका बाजूला पुणे, दुसऱ्या बाजूला नाशिक, अगदी औरंगाबाद असेल किंवा आमच्याकडे अलिबागकडचे कलाकार असेल, हे कलाकार अशा पद्धतीने मुंबईत येतात, काम करतात. अतिशय म्हणजे मेहनतीनेच काम केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. आपलं करिअर घडवतात, काही दिवसाचा मुक्काम करतात, परत आपल्या शहरात जातात, पुन्हा तिकडे सुद्धा ते काम करतात. असेच एक कलाकार आज आमच्या या इट्स मज्जाच्या स्टुडिओत आलेले आहेत. ते असतात पुण्यामध्ये. हे जे कलाकार आहेत, त्यांनी रंगभूमीपासून सुरुवात केली, काही मराठी चित्रपटामध्ये भूमिका केल्या आणि आता ते मालिकातून काम करत आहेत. लेखक आहेत, नाटकाचं दिग्दर्शनही करतात आणि अभिनय देखील करतात. तर असे आहेत विजय पटवर्धन. नमस्कार. तर विजय पटवर्धनजी, तुमचं हे आमच्या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार 2मध्ये स्वागत. धन्यवाद. पुण्यातून तुम्ही ये जा करता, हो. बरोबर आहे. तुम्ही ही सगळी वाटचाल पाहतात. म्हणजे आता तर अगदी आपण तपशिलात गेलो तर तुम्ही 1982 पासून या क्षेत्रामध्ये 92 आहात, सालापासून. बरोबर आहे. 1992 सालापासून म्हणजे तुम्ही जुना मुंबई पुणे रस्ता पाहिलेला आहे. अगदीच, अगदीच. कदाचित तुम्ही कर्जतला अजून वडापाव पण खाल्ला असेल. खाल्लाय, अगदी. खाल्लाय, होय, बरोबर होय, आहे. होय. त्यानंतर मग 95, 97, 98 साली ते एक्सप्रेसवेचं काम सुरू झालं. चालू झालं होतं. हो. हां. आणि मग नंतर तो आकाराला आला, विकसित झाला. मग आपल्याला असं झालं की अरे फक्त फूड मॉल बरोबर. झालं. बोगदे आले, आता ते वाढतायत. अजून ते तो वेग वाढवला जातोय. बरोबर. हे पूर्वी आपण जुन्या रस्त्याने जायचो, त्या घाटामध्ये गाडी गेल्यानंतर आपल्याला जरा थोडंसं एक टेन्शनमध्ये असतं. जरा घाटातून गाडी चालली आहे, चढ उतार आहेत. हो. म्हणजे आणि पूर्वी तिकडे घाटामध्ये गाड्या अडकायच्या सुद्धा. म्हणजे मला अनुभव आहे, मी एकदा अडकलो होतो, 15 तास अडकलो होतो अच्छा. घाटामध्ये. हो. म्हणजे कोणत्या काळात, म्हणजे मोबाईल यायच्या अगोदरच्या हो, काळात का? खूप आधी. म्हणजे साधारणपणे 95-96च्या दरम्यान वगैरे.
मग हा वेळ काढलात कसा तुम्ही? काय माहीत नाही, पण त्यावेळेला गेला त्यावेळेला एशियाड असायच्या गाड्या हो, आणि एशियाड. आजही आहेत असंच एशियाड, हां. पण त्याला आता एशियाड ते आपलं बदल पूर्ण स्वरूप बदललं त्याचं, पण हो, त्यावेळेला एशियाडच असायच्या. हो. कारण 82 सालचं एशियाड संपल्यानंतर त्या बाहेर आल्या होत्या. हो, बरोबर. अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये अडकलो होतो आणि घाटात अडकलो होतो, खोपोलीच्या घाटामध्ये आणि बराच वेळ तिथेच थांबलो होतो. पाऊस पडला होता, काहीतरी असं झालं होतं आणि त्यामुळे तिथेच अडकलो होतो आणि आमची टीम होती पूर्ण. सासूबाईंचं असं असतं नावाचं हां. नाटक करायचो आम्ही. हां, सेट काही न्यायचो नाही आम्ही. सेट इकडचंच मुंबईतलाच वापरायचो. हां. फक्त कलाकार जायचो आम्ही हां, आणि मला वाटतं येताना मुंबईहून पुण्याला जाताना म्हणजे हां. त्यावेळेला अडकलो होतो आणि जवळ-जवळ 12 ते 15 तास आम्ही तिथेच अडकून पडलो होतो. मग अशा वेळेला तुम्ही काय केलंत? काय आठवतंय? आता खरंच आठवत नाही, पण म्हणजे त्यावेळेला तर मोबाईलचा पण पर्याय नव्हता नाही. किंवा हां, काहीच पर्याय नव्हता. हां. एकमेकांमध्ये गप्पा मारायच्या, झोपायचं किंवा परत अजून काय सुरू झाले का रे घाट बघा, असंच चालायचं. पण मोबाईल नसल्यामुळे आम्हाला पुढे काय चाललंय किंवा टीव्हीवरती कळते बुवा आता काय हां. घाटामध्ये अडकलेत, कसे अडकलेत, कसा रस्ता निघतो हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे आलिया भोगासी त्याप्रमाणे बसून होतो फक्त. पण आता हा जो तुम्ही म्हणालात, आता बघा ही नुकतीच एक घटना घडली. कालच म्हणजे हां, आता ह्याच्या म्हणजे दृष्टीने. एक्सप्रेसवेवर लोक 32 तास हो. म्हणजे कसं ते हा हा काय कसा अनुभव घ्यायचा माणसानी? फार भयंकर अनुभव असणार आहे. म्हणजे आता हां. ह्या वेळेला आपण अडकलो नाही हे आपलं नशीब म्हणायचं हो, आपण. हो. बरोबर कारण आहे. मी सुद्धा संध्याकाळीच निघणार होतो त्या दिवशी. अच्छा. तर मी शूटिंग असल्यामुळे मी सकाळी 9 वाजता निघालो. हां. माझं जर का 3 किंवा 4 वाजता निघायचं प्लॅनिंग असतं, तर मी सुद्धा अडकलो असतो आणि इथे सुद्धा मी येऊ शकलो नसतो शूटिंगला. इतका आता जाम आहे सगळा ट्रॅफिक तिकडे. पण ही परिस्थिती काय उद्भवते असं वाटतं? आता त्याचं कारण सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. एक मोठा ज्वलनशील हां, मान्य आहे. हे घेऊन येत होता एक ट्रक आणि तो हां, उलटला आणि त्याच्यामुळे हां, ॲक्सिडेंट झाला. हां, आणि लोकांना आता घाई आहे फार. आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याची खूप घाई आहे. हां, आणि त्या घाईच्या ह्याच्यात रेस करतात. मग रेस करण्याच्या ह्याच्यात गाड्या वाकड्या-तिकडं चालवणं होतं आणि त्याच्यात कदाचित त्या गाड्या पलटू शकतात. म्हणजे आत्तासुद्धा मी येताना एक व्हिडिओ बघितला. हां, 3 ट्रक मुद्दामून असे सापासारखे असे चालले होते. हे चित्रीकरण कोणीतरी केलंय. हे मुद्दामून का करत होते ते कळलं नाहीये. हां, पण म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. भारतासारख्या प्रगतिशील देशामध्ये हे हां. अशा घटना घडतात हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे आता हे दिसतंय आपल्याला की ट्रक मुद्दामून चाललेत हे हां. आणि हे उलटे होऊ शकतात, पलटी मारू शकतात आणि त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होऊ शकतं. हे कदाचित म्हणजे हे मुद्दामून झालं होतं का नाही झालं होतं माहीत नाही. पण अशा घटना घडतात आपल्याकडे. पण ह्याच्यावरच्या तुम्ही सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघितल्या? ही जी घटना घडली नाही ती ह्याच्यावरच्या? बघायची राहिली मला. ती बघितली नाही कारण काय माहिती प्रतिक्रिया. आहे, त्याच्यात उलट-सुलट प्रतिक्रिया आहे. तर काहींचं असं आहे, हे नियोजनाचा अभाव होऊ शकतो. नक्कीच, नक्कीच होऊ शकतो. किंवा तुम्हाला असं नाही वाटत, की म्हणजे असं म्हटलं जातं, की दक्षिणेकडच्या राज्यात आपण गेलो, तर हायवेला विशेषतः एक 10 किलोमीटर अंतरानंतर एक टॉयलेट असतं. हो. मग तसं समजा आपल्याकडे करणं आवश्यक नाही वाटत? आवश्यक आणि आहे, आपण नक्कीच आता हे आहे. करणार कधी आपण? आता नाही करणार तर? आता करेक्ट आहे. पण हे व्हायला पाहिजे नक्कीच. है की हे नाही? झालं तरच आपलं ट्रॅफिक जास्त अजून सुसह्य होऊ शकेल आणि आपण कुठलाही प्रवास म्हणजे फक्त पुणे-मुंबई नाही, हां. तर कुठलाही प्रवास अगदी व्यवस्थित करू शकतो. सुरळीतपणे पार पडू शकतो आपण सगळा हां, प्रवास. कारण काय म्हणजे ह्या लोकं गाडीत बसून ते केलं काय असेल याची कल्पनाच करत खूप नाही. खूप हॉरिबल. पण तसेच तितकेच सुजाण नागरिक आहेत आणि पोलिसही आहेत. त्यांनी खूप सगळ्यांसाठी मदत पाठवली. हो. म्हणजे पाण्याच्या बाटल्या पाठवल्या, बिस्किटं पाठवली. त्यांच्या दृष्टीने जितकी मदत करता येईल तितकी सगळी मदत खोपोलीतल्या लोकांनी, लोणावळ्यातल्या लोकांनी आणि हो. पोलिसांनी पण नक्की केली. म्हणजे आपल्यात माणुसकी अजूनही नक्कीच जिवंत आहे असं म्हणायलाच पाहिजे खरं नाही तर. ती माणुसकीच महत्वाची आहे. नक्कीच, नक्कीच. आणि आणि त्यामुळेच आपण जगू शकतोय खरं तर. जगू आपली शकतोय. माणुसकी आहे म्हणून. पण तुम्ही असा प्रवास करत म्हणजे तुमचा आता मुंबई पुण्याचा प्रवास ये-जा करणं वगैरे आणि हो. असं करत तुम्ही आता पारू मालिकेपर्यंत आलेला आहात. आज घराघरामध्ये तुमचा श्रीकांत किर्लोस्कर पोहोचलेला आहे. कसा अनुभव येतोय असा? खूप छान आहे ते. खूप छान. म्हणजे आता काय झालंय आम्ही लोकांच्या घरी जातोय. म्हणजे हां. नाटक वगैरे असेल तर नाटक बघायला लोक येतात. हो. पण सीरियलच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरात जातोय हां. आणि लोकांना सुद्धा आम्ही त्यांच्या घरातले वाटतोय. त्यामुळे आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा काय हो, पारूला स्वीकारा ना, आईला-बहिणींना सांगा, तर पारूला घरात घ्या किंवा आदित्यला माफ करायला सांगा. ह्या गोष्टी अनेक घडतात आणि मला ते खूप छान वाटतं. अनेक लोकांना असं वाटतं, की "अरे, तुला त्रास होत नाही का रे? श्रीकांत किर्लोस्कर म्हणून ओळखतात तुला." त्याचा हां. त्रास नाही होत. म्हटलं, "नाही होत. माझं हे प्रोफेशन आहे आणि मला त्या नावाने ओळखतायत आणि बोलतायत." मला काय होतं ना, लोकांशी बोलायला खूप आवडतं.
जास्तीत जास्त लोक भेटले, बोलले, गप्पा मारल्या तर जे जास्त आवडतं. तर लोक स्वतःहून येतात, गप्पा मारतात, ते मला खूप छान वाटतं आणि मग फोटो काढतात. काढा फोटो. हां, काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोक विचारतात, की मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? किंवा फोटो काढायचा कंटाळा येत नाही का? हां. कंटाळा काय यायचा त्याच्यात? फोटो काढतात ते त्यांच्या आनंद आहे ना त्याच्यात आनंद आहे, आणि बरोबर आहे. त्यांना आनंद मिळावा याच्यासाठीच तर आपण काम करतोय. हो, हो. त्यांचं मनोरंजन व्हावं, त्यांना आनंद मिळावा ह्यासाठी आपण काम करतोय आणि त्यांनी फोटो काढल्यावर त्यांना आनंद होतोय, होऊ देत. मला पण होतो त्याच्यामुळे आनंद, की माझ्याबरोबर काही लोक फोटो काढतायत. हां, हे सुद्धा बरोबर अप्रूप आहे. आहे. हां. पण तुमचं काम स्वीकारतानाचा हे काय असतो? तुमचा निकष काय असतो? निकष म्हणजे खरं सांगायचं तर ते कॅरेक्टर चांगलं पाहिजे. कॅरेक्टर म्हणजे तुम्ही व्हिलन करा, व्हिलनचं कॅरेक्टर असेल तरी ते चांगलंच आहे. म्हणजे हां, चांगलं कॅरेक्टर म्हणजे की एक स्क्रीन टाईम व्यवस्थित असावा आणि लोकांनी ओळखावं, ह्या कॅरेक्टरचा हा माणूस आहे. ह्या कॅरेक्टर ह्या माणसाने चांगलं वठवलं होतं. हां. मग आता व्हिलन असला तरी व्हिलनचं काम आवडत नाही लोकांना. म्हणजे पूर्वीच्या काळी निळू फुले सर काम करायचे, लोकांना आवडायचं नाही. हीच पावती होती खरं तर त्यांच्या करेक्ट. अभिनयाची. हां, म्हणजे काही ठिकाणी वगैरे त्यांना शिव्या घालायचे, करेक्ट. म्हणजे एका ठिकाणी तर माहीत नाही मला खरं खोटं, पण चप्पल फेकून वगैरे मारली होती. पण ही खरी पावती होती त्यांची. हां, ह्या अशा पद्धतीचं काम मिळावं, ही एक अपेक्षा असते प्रत्येक कलाकाराची. माझासुद्धा क्रायटेरिया तो असतो, की चांगलं काम मिळावं. म्हणजे जे लोकांच्या लक्षात राहील, जे लोकांचं छान प्रकारे मनोरंजन करेल, हां, असं कुठलं तरी कॅरेक्टर मिळावं. लोकांच्या मनात घर करेल. हां. असं कुठलं तरी कॅरेक्टर मिळावं आणि तसं श्रीकांत किर्लोस्कर हे कॅरेक्टर मिळालं आणि ते करायला मजा येते. आता 600 एपिसोड, 600च्या वरती एपिसोड झाले खरं तर. मग तुमचं सेटवरचं वागणं वातावरण वगैरे? खूप छान, एकदम मज्जा. म्हणजे इट्स हां. मज्जा जसं आहे तसंच आमचं खूप अच्छा. मजेशीर. म्हणजे हां, मला तर खूप गंभीर चेहरा करून शूटिंग केले वगैरे ते अजिबात आवडत नाही. हां, एक बेसिकली मी विनोदी नाटकातनं किंवा विनोदी काम करणारा माणूस आहे. ज्याच्यामुळे लोकांना हसू येईल, त्यांचं मनोरंजन होईल, हां, हेच बघत असतो सतत. मग हां, आपल्या सेटवरती तरी कशाला आपण तसं वातावरण ठेवायचं आहे. हां, त्यामुळे आणि आमचे डिरेक्टर म्हणजे आधी राजू सावंत होते. हां, ते सुद्धा अत्यंत उत्तम अभिनेते खरं तर हां, आणि दिग्दर्शक आहेतच. हां, पण मी त्यांच्याबरोबर ऑल द बेस्ट नावाच्या नाटकामध्ये सुद्धा काम केलेलं असल्यामुळे मला त्याचा जॉनरही माहिती आहे. तो हां, सतत हसतमुख असतो आणि सगळ्यांना हसवत असतो. हां, त्यामुळे सेटवरचं वातावरण आमचं खूपच छान असतं आणि खेळीमेळीचं असतं खरं सांगायचं तर. हां. आणि लोकं सांगतात, की आमचं असे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाप्रमाणे हे खोटं असं अजिबात हां, बोलणार नाही. हां. पण खरंच खेळीमेळीच्या वातावरणात शूटिंग होतं आणि मजेत शूटिंग होतं. हां, म्हणजे असं काम केल्याने मला वाटतं अधिक चांगलं हां, होतं. एकदम मस्त होतं काम आणि है ना? मजा. म्हणजे हां, आणि मग तुमचं असं होतं म्हणजे त्याच कलाकारांशी म्हणजे एक मित्रताचं नातं जोडलं बरोबर. जातं. अगदीच, अगदीच. बरोबर आहे आणि मग ते येस. अभिनयामध्ये सुद्धा सहजता येते. नक्कीच. म्हणजे गिव्ह अँड टेक चांगलं होतं. हां, म्हणजे आता मुग्धा म्हणजे आमची अहिल्याबाई हां, म्हणजे माझ्या बायकोचं जे काम करते तिच्याबरोबर मी आधी नाटकात काम केलेलं असल्यामुळे हां, आमच्यात गिव्ह अँड टेक खूप अप्रतिम आहे. म्हणजे हां, मी जरी पॉज घेतला तरी तिला कळतं, की हा पॉज कशा करताय आणि ह्याच्यानंतर मी काय बोलणार आहे किंवा माझी रिएक्शन काय असणार आहे हां, किंवा तिने पॉज घेतला किंवा हां, तिने जर का वेगळ्या पद्धतीची रिएक्शन दिली तर ती रिएक्शन तिने का दिली हे मला हां, कळतं आणि त्याप्रमाणे माझी पुढची रिएक्शन येते. हां, त्यामुळे आमचं कधी ओव्हरलॅप होतोय किंवा चुकीच्या काहीतरी रिएक्शन्स येतात दोघांच्या असं होत नाही. ते गिव्ह हां, अँड टेक येतं आणि त्याच्यामुळे चांगलं काम होत जातं. त्यामुळे श्रीकांत अहिल्या लोकांना ती पेअर पण आवडतीये. हां, हे महत्त्वाचं आहे. पण हे आता तुमचं विजय पटवर्धन हे जे नाव आहे, हं. या नावाला साधारण ओळख कधी मिळाली? मी असं म्हणेन की अजून ओळख मिळायची. अच्छा, का? त्याच्यासाठी मी नाही पण एवढी 34 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा नाही? अजून ओळख मिळवायची म्हणजे आहे लोक ओळखतात वगैरे, पण हां, बऱ्याच वेळेला गंमत काय होते पटवर्धन आडनाव एकतर आणि सगळ्यात मोठे कलाकार आपले म्हणजे मी सुद्धा त्यांना खूप मोठे कलाकार म्हणून मानतोच, प्रदीप पटवर्धन. हो. त्यामुळे लोकांना बऱ्याच वेळेला "अरे प्रदीप पटवर्धन" असं म्हणतात आणि मला भेटायला येतात. नाही प्रदीप पटवर्धन नाही, मी विजय पटवर्धन आहे. ते गेले बिचारे. ते आता बरं. मी माझ्याशी बोलायचं तर माझ्याशी बोला, मी पण असं काम करतो. हां, अरे हां, हां. नाही, नाही. आम्हाला ते जरा नाव चुकीचं वाटलं आम्हाला. आम्हाला प्रदीप पटवर्धन वाटलं, पण तुमचं काम आम्ही बघतो. म्हणजे हां. ते नाव नाही मिळालं. चेहरा मिळालाय. चेहरा चेहरा आहे. मिळाला. चेहरा हां, लगेच अनेक हां, कलाकार म्हणजे अनेक भूमिका केल्यामुळे तो चेहरा लोकांच्या लक्षात राहतो. पण पटवर्धन आडनाव एवढंच लक्षात राहतं. ते विजय पटवर्धन आडनाव आहे किंवा हां, नाव आहे हे हां. पटकन लोकांच्या लक्षात राहत नाही. प्रदीप पटवर्धन म्हणून ओळखतात. कधी-कधी रवी पटवर्धन म्हणतात मला. अच्छा. पण म्हणजे आता हे थोडं-थोडं कमी व्हायला लागलं विजय पटवर्धन नावाने ओळखतात. पण अजून तेवढं नाव मिळवायचं आहे आणि ते नाव मी अजून चांगलं काम केल्यामुळेच मिळणार आहे, हे हां, नक्की आहे आणि त्याचा माझा प्रयत्न चालूच आहे नक्कीच आणि
अजून खूप शिकायचं आहे मला खरं तर. आपण बरेच लोक म्हणतात की माणूस हा सतत विद्यार्थीच असतो. मी पण विद्यार्थीच आहे. खूप शिकायचं आहे आणि त्या शिकण्यातच विजय पटवर्धन नाव मोठं होईल आणि त्याचा प्रयत्न तसा चालू आहे. पण चांगल्या कामाची तुमची व्याख्या काय आहे? चांगलं काम म्हणजे मला जे समाधान देईल, की अरे हां, आजचा सीन केल्यानंतर मला समाधान मिळालं. अरे हां, मस्त काम झालं. हां. हा सीन मस्त झालेला. हा लोकांना आवडणार. हां. मला समाधान देणारं आणि लोकांना समाधान देणारं असं कुठलंही काम ते चांगलंच काम असतं, असं मला वाटतं. अच्छा, ही तुमची एक चांगल्या येस, कामाची व्याख्या आहे. येस. अगदीच. पण तुलनेमध्ये म्हणजे आपलं फोनवर जे बोलणं झालं आणि त्यात तुम्ही मला पटकन म्हणालात, "हो, पण मी चित्रपट फार कमी केलेत." त्याचं काय कारण? नाही, कारण असं काही नाही आहे. वेळ असं म्हणूयात आपण. कारण मी आधी पूर्णपणे नाटक वेडा. खरं तर मी नाटक वेडा आहे. हां. म्हणजे सोशल मीडियावरती पण बऱ्याच वेळेला लिहितो त्यावेळेला नाट्यकर्मी विजू या नावाने लिहितो. हां. नाटकांमधनं जेव्हा काम चालू होतं त्याच्यानंतर सिरियलमध्ये बोलवलं. सिरियलमध्ये कामं जास्त मिळायला लागली आणि अर्थात काय म्हणूयात घर चालवायचं असेल तर सिरियल जास्त बरी पडते आपल्याला. हां. कारण जास्त इन्कम होऊ शकतं त्याच्यातनं. हां. नाटकापेक्षा जास्त इन्कम सिरियलमध्ये मिळतं. त्यामुळे थोडंसं नाटकाकडे दुर्लक्ष झालं. पण नाटक जास्त चालू होतं आणि सिरियल चालू होतं. ह्यांच्या तारखांमधनं पिक्चरसाठी वेळ काढणं फार कमी म्हणजे अवघड झालं होतं. हां. त्यामुळे पिक्चरमध्ये काम करणं किंवा फिल्ममध्ये काम करणं खूप कमी झालं माझं. हां. पण आहेत, अपेक्षा आहे, करायचं चाललं आहे. त्याच्यातनं सुद्धा वेळ मिळाला तरी 2-3 सिनेमा करतोच आहे. तसे हां. म्हटलं तर 15-16 चित्रपट हो, झाले माझे हो. आणि खूप चांगले झाले सगळेच. आणि पहिली फिल्म होती ती तर माझी अत्यंत तेच मला लाडकी. पाहिजे तुमचं पक पक पकाक पहिलाच सिनेमा खूप, नाना खूप. पाटेकर आणि मग तो पहिला सिनेमाचा अनुभव? पहिल्या सिनेमाचा खूप छान अनुभव आहे मला. खूप शिकायला मिळालं एकतर पहिली गोष्ट म्हणजे. हां. आणि त्याचा एक किस्सा असा आहे की ऑडिशन होती पुण्यामध्ये. ती मला कळलं की ऑडिशन द्यायची तिकडे. हां. मी म्हणून गेलो ऑडिशन द्यायला. हां. गिरणीवाल्याचं काम होतं. त्या गिरणीवाल्याच्या कामासाठी मला ऑडिशन द्यायला सांगितली. पण हां. त्यावेळेला तिथे स्क्रिप्ट अवेलेबल नव्हतं. हां. म्हणून मला मास्तरचं स्क्रिप्ट आलं हां. आणि मग मास्तरच्या स्क्रिप्टमधनं मी त्याचं ऑडिशन दिलं हां. आणि गौतम सरांना ते जास्त आवडलं. हां. ऑलरेडी एक कास्ट झाला होता मास्तरच्या रोलसाठी. अच्छा. पण गौतम सरांना अरे हा माणूस चांगला आहे. आपण ह्याला कास्ट करूयात मास्तरच्या रोलसाठी असं झालं हां. आणि मला शूटिंगसाठी निवडलं. हां. आता मला त्यावेळची तारीख आठवत नाही की असं आपण समजू की 15 ऑक्टोबरला शूटिंग चालू होणार होतं. हां. आणि साधारण 6 ऑक्टोबरला वगैरे मला फोन आला की आपलं 15 ऑक्टोबरचं शूटिंग कॅन्सल होतं आणि ते अलीकडे येते आणि 12 ऑक्टोबरपासून शूटिंग चालू होते. हां. ह्या तारखा माहीत नाही. हां, पण सिमिलर असं हां. असं. हां. 12 ऑक्टोबरला शूटिंग चालू होते म्हणून सांगितलं. हां. म्हटलं मला शक्य नाही आहे 12 ऑक्टोबरला येणं. कारण माझं त्यावेळेला ऑल द बेस्टचे प्रयोग जोरात चालू होते आणि ऑल द बेस्ट काम करत होतो ऑल द बेस्टमध्ये. हां. तर ते म्हणले, "अहो तुम्ही किती चित्रपट केले त्याच्या आधी?" म्हटलं, "मी नाही केलं. हा माझाच पहिलाच चित्रपट आहे." मग त्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग लागते. तुम्ही नाही म्हणताय? अहो नाही सर, मी 12 तारीख दिली आहे ऑल द बेस्टसाठी. हां. तर ती अशी नाकारणं चांगलं नाही आहे हां. ना. कमिटमेंट आहे ती शेवटी हां. माझी. हां. बघा तुम्हाला जमत असेल तर बघा. असं त्या जो माणूस होता फोन केला तर त्यांनी आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे पण काही नव्हतं. मी म्हटलं, "नाही, मी प्रयत्न करतो पण माझं गृहीत धरून नको. मी शूटिंगला येईलच असं नाही." हां. ठीक आहे, बघा काय म्हणते. मी तासाभरात फोन करतो. हां. मी आपलं प्रयत्न केले की त्यावेळेला रिप्लेसमेंट वगैरे पण होती. मी नसेल तर दुसरा कोणतरी करेल. असे दोघं-तिघं तयार होते. पण नेमके त्याच दिवशी कोणालाच वेळ नव्हता. हां. मग तासाभरांनी मला फोन आला की "काय झालंय तुमचं?" म्हटलं, "नाही, मला वेळ नाही आहे. मी नाही करू शकणार." "पहिली फिल्म आहे तुमची. तुम्ही आणि त्या पहिल्या फिल्मला नाही म्हणताय." म्हटलं, "आता शक्य नाही आहे ना. तारीख कशी काय ॲडजस्ट होणार? ऑल द बेस्टचा प्रयोग लागलेला आहे. मला जायला लागणार आहे. बघा तुमचं नशीब." असं झालं ते. हां. आणि त्याच्यानंतर साधारणपणे रात्री 12-12:30 वाजता फोन आला आणि उचलला तर म्हटलं, "कोण बोलतंय?" "मी गौतम जोगळेकर बोलतोय." डिरेक्टर स्वतः. हो, हो. म्हटलं, "हां सर, काय झालं? तू नाटक करायचं आहे तुला सिनेमा नाही करायचा आहे." म्हटलं, "नाही सर, काय झालं ऑल द बेस्टला आधीपासून तारीख दिली आहे. त्यामुळे मला मी येऊ शकत नाही शूटिंगला." हां. तर ते म्हणले, "काय झालं? किती वाजता प्रयोग आहे तुझा?" 5 वाजता आहे म्हणलं, टिळक स्मारक मंदिरला. "बरं, म्हणजे तुला किती वाजता सोडायला लागेल?" म्हटलं, "मला तुम्ही बोलवलं तर मी बाईक घेऊन येतो." मंचरला शूटिंग होतं त्यावेळेला. अच्छा. हां. मी बाईक घेऊन येतो. मला तुम्ही साधारणपणे 12:30 पर्यंत सोडलं, 1 पर्यंत सोडा जास्तीत जास्त. तर मी बाईकवरनं 3-4 तासात पोहोचेन आणि प्रयोग करेन. "ठीक आहे, मी सोडतो तुला." असं ते म्हणले. मग 12 ऑक्टोबरला मी 11 ऑक्टोबरला बाईकवरनं रात्रीच गेलो तिकडे. हां. तिथं राहिलो आणि शूटिंग पहिला दिवस होता शूटिंगचा. सगळं मटेरियल यायचं होतं.
सगळं मटेरियल येतं आहे, लाईट्स येत आहेत, कॅमेरा येतो आहे, कॉस्च्यूम हे सगळं येते. तोपर्यंत 1 वाजला. शूटिंग काही झालं नव्हतं. मी धड-धड, धड-धड, खालीवर मला प्रयोगाला जायचं आहे. अजून शूटिंग चालू झालं नाही. शूटिंग होणार, मग माझं शूटिंग होणार, मग मला जायला सांगणार. ती धड-धड पाणी डोळ्यात यायला लागलं होतं आणि स्वतः सर माझ्याजवळ आले आणि हां. म्हणले, "1 वाजला, जा प्रयोगाला." म्हणलं, "सर शूटिंग?" "ते मी बघतो काय करायचं ते, तू जा." मी गेलो. मी डोक्यात हा विचार गेला. चित्रपट गेला आपल्या पहिला हातून. सिनेमा तोही गेला. आपल्या हातात गेला. हां. पण आठवड्याभरानं मला परत फोन आला, की आपलं शूटिंग आहे आणि तुम्हाला बोलावलेलं आहे. म्हटलं, "म्हणजे मी आहे चित्रपटात?" मला नाही काढलं. नाही. ते म्हणले, "गौतम सरांना तुमची कमिटमेंट आवडली. जी हां. कमिटमेंट तुम्ही पाळलीत तेच त्यांना आवडलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, की त्यांना ॲडजस्ट करूयात आपण. पण हे पिक्चरमध्ये पाहिजेतच आपल्याला." हां. आणि तो चित्रपट मिळाला आणि त्याच्यातून त्यांनी मॅनरिझम दिलं मला वगैरे ते आणि मग खूपच गंमत आली. हां. आणि मग फिल्म झाली. लोकांना तो मास्तर आवडला. त्याच्यानंतर नटसम्राट जेव्हा आला आत्ता 2000 मला वाटतं एक बरोबर आहे. हां. 11 वगैरे साली. हां. आता पक पका कधी झाला होता, खूप वर्ष झाली होती. तर नटसम्राटचं ओपनिंग आम्ही बघितलं सिटी प्राईडला. हां. ते उतरून मी खालती येत होतो आणि नाना पाटेकर प्रीमियरसाठी वरती जात होते. हां. आणि नाना पाटेकरांनी मला बघितलं आणि "अरे मास्तर, तू काय करतोस इकडे?" म्हणजे मला शॉक पहिला बसला, की ह्या माणसाने त्या पिक्चरनंतर मला बघितलंच नव्हतं. आत्ता बघितलंय आणि मास्तर म्हणून हाक मारली. हे माझ्यासाठी म्हणजे जवळ-जवळ चक्करून पडण्यासारखंच होतं. हां. पण आणि त्यांनी इतरांना सांगितलं, "हे मास्तर हे मास्तरचा रोल केला होता पक पक पकामध्ये. फार चांगला कलाकार आहे." वगैरे आणि त्यांनी स्वतःहून फोटो काढला. माझ्या बायकोबरोबर, माझ्या मुलीबरोबर, आमच्या सगळ्यांबरोबर फोटो काढला. आणि मला म्हणजे म्हणलं हे पक पक पकाचंच सगळं करेक्ट आहे. क्रेडिट आहे. हां. मग तो दिवस मला फारच 1 जानेवारी होती आणि त्यावेळेला नाना पाटेकरांचा वाढदिवससुद्धा होता. हां. बरोबर. मग हे मला फार 2015ची गोष्ट म्हणजे. करेक्ट. 2015. पण मला एक सांगा तुम्ही, की आता हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुमची ही सगळी वाटचाल. हो, पण आता तुम्ही हा सिनेमा तुम्हाला मिळाला आणि गेला. बरोबर आहे? बरोबर. पण असं झालं, की तुम्हाला विचारलं गेलं, ठरलं आणि तुम्हाला नाकारलं आणि तुम्हाला कळलं, की तुमच्या जागी दुसरं कोणाला तरी घेतलं सिनेमात? आत्ता एवढ्यातच झालं ते. सांगा ना. म्हणजे त्याची सुद्धा ऑडिशन पाठवली मी. मोठा चित्रपट आहे, अजून शूटिंग चालू आहे त्याचं. अच्छा. आणि मला सांगितलं, की आता 27 डिसेंबरला शूटिंग होतं त्याचं. अच्छा. ताजी केस आहे. अगदीच ताजी केस आहे. 27 डिसेंबरला शूटिंग होतं आणि मला म्हटले, की 27 तारीख तुम्हाला मोकळी ठेवायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे. माझं पारूचं शूटिंग व्यवस्थित जोरात चालू आहे. पण ती फिल्म आणि एक चांगला डिरेक्टर ती फिल्म डिरेक्ट करतोय म्हटल्यानंतर ती करायला पाहिजे. 1 दिवसात शूटिंग, पण तो रोल चांगला होता. हां. मी म्हटलं ठीक आहे, मी इथे ॲडजस्ट करतो आणि मी त्या मालिकेतल्या लोकांना सांगितलं, की मी 27 तारखेला माझं असं चित्रपटाचं शूटिंग आहे. हां. तर माझं जरा ॲडजस्ट करा. हां. अरे तुला पिक्चर मिळतोय आणि चांगला आहे डिरेक्टर, तर आपण करूयात ॲडजस्ट. त्यांनी सुद्धा ॲडजस्ट केलं. हां. आणि 26 तारखेला मीच परत फोन केला. मला कॉल टाईम अजून आला नाही. "हां सर, काय झालं ते कॅन्सल झाले तुमचं रोल. आम्ही दुसऱ्या माणसाला घेतले. तर तुम्ही नाही आहात त्या पिक्चरमध्ये." अरे! मी परत पारूवाल्यांना सांगितलं, की मी आहे आता उद्या शूटिंगला. ते म्हटलं, "का? तुझं पिक्चरचं शूटिंग होतं ना?" "नाही," म्हणून त्यांनी मला काढून टाकलं अचानकपणे. "असं कसं केलं? तू बोलला नाहीस?" म्हटलं, "सोडून द्यायचं." आता नाही म्हणलेत ना, आता आपल्याला काम करायचं आहे. आता आपण पारूचं शूटिंग करू. ते म्हणले, "पण आपण ॲडजस्ट केलेलं आहे, त्यामुळे तुला सुट्टीच आहे." म्हटलं, "ठीक आहे, मी आराम करतो." पण पण ते मग वाईट वाटलं मला फार आणि खूप चांगली फिल्म होती आणि हे प्रोडक्शन हाऊस तर नक्कीच नसणार आहे. ही प्रोडक्शन हाऊसची चूक नाही आहे असं मला वाटतं. हां. ही जी ज्या कंपनीला त्यांनी कास्टिंग दिलं असेल, त्या कास्टिंगवाल्यांची काहीतरी गल्लत हां. झालेली असणार आहे. हां, हां, हां. म्हणजे आता लक्ष्मण उत्तेकरचा चित्रपट आहे विठा. हां, विठा बरोबर आहे. त्याच्यातल्या सरपंचाच्या कामासाठी मी सिलेक्ट झालो असं त्या माणसाने सांगितलं. मला डायरेक्ट लक्ष्मण उत्तेकराच्या माणसांनी वगैरे सांगितलं हां, नव्हतं. हां. त्यामुळे मी त्यांना ब्लेम अजिबात करणार नाही आहे. हां, ज्यांनी कास्टिंग केलं होतं, जी कास्टिंग कंपनी होती, त्यांच्यात काहीतरी गल्लत झाली असेल हां. आणि म्हणून मला ते काम मिळालं नसेल. ते नशीब असेल ह्याच्या अजून चांगलं काम उत्तेकरांबरोबर मला करायला मिळणार असेल म्हणून हे झालं असेल कदाचित. आपण पॉझिटिव्ह दृष्टी घ्यायचं ते. पण हे तुम्हाला पचवायची ताकद आली कशातून?
आणि म्हणजे हे सिरियल आणि नाटकांच्या वेळेला सुद्धा हे झालं हां, होतं. म्हणजे असं हां. नकार मिळाले होते असे अनेक वेळेला. हां. त्या नकारातनं मी प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह गोष्ट विचार करतो. म्हणजे माझी बायकोसुद्धा तशीच आहे, की आपण पॉझिटिव्ह विचार करूयात ना. हे नाही मिळालं ना, याच्यापेक्षा चांगलं काम मिळणार असेल तुला, हां. म्हणून हे नाही मिळालं किंवा हां. हे करण्यामुळे समजा तुझा फायदा होणार नसेल, तुझं नुकसान होणार असेल या हां, कामामुळे, हां. म्हणून तुला ते मिळालं नसेल. आपण चांगल्या कामासाठी वाट बघूयात. हे प्रत्येक वेळेला झालं. 2-3 सीरियलमध्ये मला विचारलं, मी मुंबईत आलो सगळं तिकडं पुण्याचं पॅकअप करून मुंबईत आलो. आता उद्यापासून शूटिंग आहे हां. आणि आदल्या दिवशी मला सांगितलं, की नाही तुमच्या जागी दुसरा माणूस घेतलेला आहे. हे हां. सीरियलच्या बाबतीत झालं, नाटकाच्या बाबतीत झाले, आता चित्रपटाच्या बाबतीत झालं. ते काही प्रॉब्लेम नाही. तो आपल्या नशिबाचा भाग असतो. आपल्या नशिबात त्यावेळेला ते नसतं. याच्यापेक्षा चांगली कुठलीतरी आपल्याला संधी मिळणार असते आणि म्हणून आपल्याला ही संधी नाकारली गेली असते. एवढंच हे आपण धरायचं. हे आपल्या व्यवसायाचा भाग आहे असं भाग आहे. म्हणायचं. अगदी, अगदी, अगदी भाग. हे असं तुम्ही धरून हो, चाललेलं आहे हो. अगदी. आणि मी त्याच्यातनं काही निगेटिव्ह काही काढत नाही, की बाबा आता ह्यांनी असं कसं केलं, मग ह्यांचं वाईटच होईल. सगळ्याचं सगळं चांगलं होतं. आपण चांगलं राहायचं. हां, म्हणजे डूब ठेवत नाही नाही, तुम्ही, अजिबात नाही, अजिबात नाही. की बाबा याला पुढच्याला विचारल्यानंतर नाहीच बोलायचं. नाही, आहे छोटी इंडस्ट्री आहे. कधी ना कधीतरी आपण भेटणारच आहोत. तर त्याच्यात परत अजून वाद कशाला घालायचे? हां. खेळीमेळीच्या वातावरणात प्रेमाने राहूयात ना. मजा हां. करूयात सगळे मिळून हां. एकत्र. आयुष्य सुंदर आहे, अजून ते सुंदर करूया. बरं तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचा स्पष्ट वक्तेपणा. ते पुण्याच्या पाण्यात आहे. पुण्याच्या ते पुढे म्हणजे पुण्याच्या पाण्यात पुणे म्हटलं की आता बघा पूर्वी असं म्हणायचं तर पुणे म्हणजे खडूसपणा. नाही, नाही. पूर्वी म्हटलं जायचं. तो खडूसपणा नाही आहे. तो खरं तर स्पष्ट वक्तेपणा आहे असं म्हणेन मी. हां. पण हा स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला किती लाभदायक ठरतो की नुकसानकारक नाही, ठरतो? नुकसानकारक नक्कीच ठरत नाही. लाभदायक पण नाही, पण म्हणजे मी जे बोलायचं ते स्पष्टपणे बोलून मोकळा होतो. मग त्याच्यातनं दुसऱ्या माणसाने जर त्याच्यातला काहीतरी वेगळा अर्थ काढला, तर ते नुकसान माझं नाही, खरं तर त्याचंच होतं, असं हां, म्हणेन मी. हां. की कारण आता समजा तुम्ही रॉंग साईडनी चाललेला आहात हं. आणि त्यावेळेला जर मी असं रॉंग साईडनी जातानाच विचारलं, की घरी कोणी रडणारं नाही का रे बाबा? हे मी चांगल्या अर्थाने विचारले, कारण तुम्ही जर का रॉंग साईडनी जाताय, एखादा ट्रक आला या बाजूने आणि त्याने उडवलं तुम्हाला, तर ती चूक तुमची आहे. त्या करेक्ट. ट्रकवाल्याची सुद्धा नाही आहे. हां. तर तुम्ही थोडंसं पेट्रोल वाचवण्यासाठी, थोडासा वेळ वाचवण्यासाठी रॉंग साईडनी का जाताय? आणि बरोबर जर आहे. का ट्रकने उडवलं तर तुमचं काय काय काही वाईट होऊ शकतं. तुमच्यानंतर रडणारे घरी असतातच ना ते. हां. तुला बोलायला काय जातंय? आम्ही काय करायचं ते करू. मग ठीक आहे. तुमच्या चांगल्यासाठी मी बोललो. पण तुम्हाला ते पटत नसेल तर जा असं रॉंग साईडनी आणि काय तुमच्या बाबतीत असं काही वाईट होतं का म्हणे? पण झालं तर ती तुमची जबाबदारी आहे असं माझ्या मनात येतं आणि मी ते बोलून मोकळा होतो. त्याच्यातनं मला काही वाईट वाटत नाही किंवा सिग्नल मोडतात लोक. का सिग्नल मोडायचं आहे? सिग्नल काहीतरी कारणामुळे आहे ना, की ट्रॅफिकची कोंडी होऊ नये, ट्रॅफिक जाम होऊ नये, कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये याच्याकरता सिग्नल आहे. मग तो तो 2 मिनिटं मोडायचं कशाला? प्रत्येक वेळेला तुम्हाला जर का घाई असेल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 10 मिनिटं आधी निघा. बरोबर आहे. तो सिग्नल आहे त्या सिग्नलला थांबा. त्याच्यातनं तुमचाच फायदा होणार आहे. आणि आता तर सगळीकडे सिग्नलला कॅमेरा लावलेले आहेत. त्याच्यातनं फोटो निघतात. त्याच्यावर दंड तुम्हालाच भरायला लागतात. जे कोण सिग्नल मोडतात, जे कोण रॉंग साईडने येतात, जे कोण प्रवेश नो एंट्री आहे त्याच्यातनं गाडी घालतात, त्यांचे फोटो काढले जातात आणि त्यांच्या नावावरती दंड बसतोच ना. म्हणजे नुकसान त्याच लोकांचं असतं. फक्त मला सांगायचं असतं, की तुम्ही स्वतःचं नुकसान करताय, ते करू नका. काही लोकांना ते पटतं. ते हां. म्हणतात, "करेक्ट आहे, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मला घाई असती त्यामुळे मी त्या दिवशी सिग्नल तोडला होता. पण आता नाही होणार." हेही बोलतात लोक. हां. किंवा मग काही लोक असतात, की "तुला काय करायचंय? जे व्हायचे ते आमचं होईल ना. तुला काय हां. एवढी शंका आहे किंवा तुला काय एवढी आमची काळजी आहे?" म्हटलं, "मला सगळ्यांचीच काळजी आहे. तुम्ही घरचे असा किंवा घराबाहेरचे असा. मला सगळ्यांचीच काळजी आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं असं मला वाटतं म्हणून मी बोलतो. त्यातनं तुम्ही घ्या चांगलं वाईट काय आहे ते." पण तुमची ती पोस्ट फार गाजली पैसे बुडवण्याची. हां. ती नाही पण हा विषय म्हणजे कसं आहे की ह्या विषयावर तुम्ही बोलला असाल. हो, पण ह्या विषयावर पुन्हा बोललं जातंय. हो. पण मला सांगा, मी तुम्हाला पहिला वेगळाच प्रश्न करतो, हं. की पैसे बुडवण्याच्या पद्धती कशा असतात आपल्या क्षेत्रामध्ये? सिनेमा असो, नाटक असो किंवा मालिका असो. पैसे बुडवण्याच्या पद्धती कशा असतात आणि पैसे आपले बुडवले जाऊ नये त्यामुळे कलाकारांनी किंवा तंत्रज्ञांनी कसं काळजी घ्यावी? म्हणजे बुडवण्याचे प्रकार
वेगळे नाहीच आहेत. जे आपल्या इतर ठिकाणी जसे बुडवतात तसेच पद्धतीने बुडवतात. फक्त काय होतं आपल्याकडे 3 महिन्यानंतर पेमेंट केलं जातं. मालिकांसाठी हां, वगैरे. हां, तर काही-काही वेळेला ते 3 महिन्याचं 4 महिने होतं. मग हां, कधी-कधी 5 महिने होतं. मग कधी-कधी 6 महिने होतं. हां, आणि मग मालिकाच संपते अशा वेळेला. हां, आणि मग ते प्रोड्युसर म्हणतात, की आता मालिका संपली, आता पैसे नाही येत. जे आत्ता जी तुम्ही म्हणलात हां. माझी पोस्ट पडली होती, हो, ती अजूनही अनेक कलाकारांची एका मोठ्या हो, कलाकाराची सुद्धा पोस्ट हो, हो, त्याच्यापेक्षा जास्त गाजते आहे. हो, हो. बरोबर आहे. आणि ते बरोबर आहे त्याचं. हां, म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. हां. आपण शशांक हां, केतकरबद्दल मीही बोलतोय. हां, त्याच्या लाईनीतलाच आहे. हां, त्याचे जर का जास्त पैसे राहायचे तर त्यापेक्षा थोडेसे कमी हां. माझे पण राहिलेले आहेत. पण त्यापेक्षाही कमी असतील ना? आहेत अजून खूप आहेत. म्हणजे खूप आहेत. खूप हां, जण आहेत. हां, म्हणजे आता मी तुमच्या समोर आले म्हणून तुम्हाला माहिती की मी आहे. पण हां, अजून जे समोरच येत नाहीयेत, हां, असे अनेक आहेत, की हां. ज्यांना नावच नाहीये, ज्यांनी अगदीच छोटंसं काम केलं. हे बघा, कलाकार असो, कुठलाही असो, त्यांनी एक सीन केलेला असो किंवा अख्खी मालिका केलेली असो, तो कलाकार आहे. त्या एक सीनचे सुद्धा त्याला पैसे तर मिळायला हो, पाहिजेत. हो. त्याने अख्खा दिवस दिलेला आहे. बरोबर आहे. तर ते सुद्धा पैसे लोक देत नाहीत. मग आता आमच्या अनेक मालिकांच्या बाबतीत हे झालेलं आहे, की हां, एक दिवसाचं काम केले, जाऊ देत नाही, ते कसे पैसे द्यायचे? ते बघ रे, देतो आम्ही नंतर. आणि त्या बिचाऱ्यांना वर्ष 2 वर्ष झाली तरी पैसे मिळत नाहीत आणि ते चुकीचं आहे. हां, अशा पद्धतीने बुडवतात लोक. म्हणजे चेकच देत नाहीत. मग किंवा चेक देतात आणि त्याच्यावर सहीच केलेली नसते किंवा चेक देतात आणि त्याचं स्टॉप पेमेंट केलेलं असतं बऱ्याच वेळेला. आपल्या हातात चेक आहे, आपल्याला वाटतं की झालं पैसे मिळाले आपले. पण ते बँकेत जाऊन तो चेक पास तर व्हायला पाहिजे, तो हां, पासच होत नाही चेक हां, आणि ते पैसे जातात आणि त्याच्यानंतर आपण फोनवर फोन करतो, फोन उचलत नाहीत किंवा ते फोन बंद असतात किंवा फोन उचलला तर सांगतात, "हां, जरा मी कामात आहे, 10 मिनिटांनी करतो." ती 10 मिनिटं होतच नाहीत हां. किंवा मग तो नंबरच बंद केलेला असतो. मग तो भेटतच नाही माणूस. अशा पण गोष्टी घडतात आणि पैसे गेले असं समजायचं आपण फक्त. तुमचे किती बुडाले? काही लाख. तिन्ही माध्यमांनी मिळून? हो. म्हणजे एका ह्याच्यात तर त्या प्रोड्युसरने माझ्याकडनं पैसे घेतले. मला जरा अडचण आहे, मला थोडेसे पैसे दे आणि खूपच रडकुंडीला होता. आता काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याला म्हणून मी हां, तसेच पैसे काढून दिले हां, आणि आता नाव पण काढत नाही ते पैशांचं. असेही आहेत. चित्रपटाला नशिबाने मी एक 15-16 चित्रपट केलेले असल्यामुळे एखाद दुसऱ्या पिक्चरचे पैसे मला मिळाले नाहीयेत. हां. पण नाटकाच्या वेळेला झालंय. अनेक नाईटच मिळाली नाहीये ना, नाटकच बंद झालं, आता नाईटच नाही वगैरे असं झालेलं आहे. आणि सीरियलच्या बाबतीत तर ते माहिती आहे तुम्हाला झालेलं आहे. पण हे पैसे बुडवण्याची फॅशन, फॅशन म्हणू की ट्रेंड म्हणू की वृत्ती म्हणू? वृत्ती म्हणूयात आपण. वृत्ती, वाईट वृत्ती. वाईट वृत्ती. असं असून सुद्धा कलाकार सर्व्हाइव्ह कसे होतात किंवा का राहतात इथे मग? म्हणजे अरे माझे तर पैसे नाही, बुडतात, मी सोडून देतो. नाही. माझं असं म्हणणं आहे, की सगळेच निर्माते असे नसतात ना. हां, मान्य आहे. हां, अनेक निर्माते चांगले असतात. अनेक हां, आहेत निर्माते चांगले. अनेक जण आपल्या इंडस्ट्रीमध्ये, ह्या इंडस्ट्रीमध्ये हां, असे आहेत, की एक पैसाही बुडवत नाहीत. कधीच नाही बुडवत आणि हां, म्हणजे त्यांनी जर का 12 तारीख दिलेली आहे, हां. 12 तारखेला तुमचा चेक, आता चेक नाही मिळत, आता आर-टी-जी-एस वगैरे हो, होतं. हो. 12 तारखेला जर का रविवार असेल, तर तो आदल्या दिवशी होतात. म्हणजे 11 तारखेला त्याचे पैसे जमा होतात हां, किंवा पूर्वीच्या काळी चेक जेव्हा मिळायचे, तेव्हा सांगितलेलं असायचं, की 15 तारखेला तुम्हाला चेक मिळणार आहेत. हां, 15 तारखेला चेक घ्यायला आपण नाही गेलो, तर त्यांचा नंतर लगेचच फोन यायचा त्यांच्या कंपनीतनं, "अरे, हां, चेक तयार आहे, तुम्हाला नकोय का चेक? काय हां, करताय?" म्हणजे हां, असे गमती-जमतीत काय हां. आता बरोबर आहे. तो हां, चेक आम्ही आमच्याकडे ठेवून देऊ का? हां, वगैरे असे म्हणायचे. हां. म्हणजे स्वतःहून फोन करायचे त्यावेळेला किंवा हं, अजूनही करतात. अजूनही हं. आर-टी-जी-एस होतं त्या पैशांचं हां, त्या-त्या तारखेला. हां, असे अनेक निर्माते आहेत. हाताच्या बोटावर मोजणे इतके निर्माते असे आहेत, की त्यांचे पैसे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. मग त्यांची वृत्ती वाईट आहे असं नाही म्हणत आपण. हां, हां, काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम होतात. कुठेतरी अडकलेले असतात पैसे. काही ना काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांच्याकडचे पैसे येणं बंद झालेलं असतं आणि म्हणून ते पैसे कलाकारांना देत नाहीत. हां. पण म्हणून सगळी इंडस्ट्री वाईट आहे. आपण आता इंडस्ट्री सोडून देऊयात आणि दुसरं काहीतरी करूयात असं नाही आहे. सगळी म्हणजे आता ही 5 बोटं आहेत, ही सारखी कुठे आहेत? सगळीच हां, वेगवेगळी आहेत. हां, तसेच निर्मातेसुद्धा अनेक प्रकारचे आहेत. हां. खूप आणि चांगले खूप आहेत. असं मी महत्वाचं ते स्वतःहून आहे. सांगतो, की चांगले निर्माते भरपूर आहेत या इंडस्ट्रीमध्ये, जे पैसे कधीच बुडवत नाहीत. ते हां, स्वतःहून बोलवतात आणि पैसे देतात. असे निर्माते अनेक आहेत. वाईट निर्माते खूप कमी आहेत या इंडस्ट्रीमध्ये हां. आणि ते सुद्धा त्यांना सुद्धा चांगली बुद्धी मिळेल आणि ते सुद्धा चांगल्या मार्गाला लागतील आणि सगळ्यांचे पैसे देतील, अशी माझी भावना आहे. नक्कीच भावना आहे आणि चांगली. हां, आणि हे चांगलं सगळेच आहे. कारण चांगले मित्र आहेत आणि ह्या कारणामुळे त्यांच्याशी वैर घेण्यात काहीच पॉइंट नाही आहे. त्यांचे काहीतरी
काय म्हणूयात नशीब फिरलं असेल, आता ते नशीब जागेवर येईल आणि त्यांचं व्यवस्थित सगळं चांगलं होईल, असं आपण मानूयात आणि सगळं व्यवस्थित होईल असं म्हणूयात आपण. नाही, तुमच्या पोस्टचा दुसरा जो भाग आहे, की तुमच्या मिसेस आजारी असतानाच्या काळात तुम्हाला हो, हां, त्यावेळेला नाही पैसे मिळाले. पण काय झालं होतं, माझं सेव्हिंग्ज वगैरे सगळं व्यवस्थित असल्यामुळे आम्हाला तो एवढा तो फटका बसला नाही. हां, आणि अनेक ठिकाणाहून पैसे येणं होतं. हां, दैवयोगाने ते पैसे आले. आम्ही हां, हे कारण सांगितल्यानंतर. हां, आणि मग त्याच्यातनं सर्व्हाईव्ह झालो आणि हां, आता माझी बायको पण व्यवस्थित आहे. हां. व्हेरी ती गुड. नर्मदा परिक्रमा करून आली हां, अशा परिस्थितीत सुद्धा आणि हां, आता व्यवस्थित आहे. आता हां, काहीच प्रॉब्लेम नाही आहे हां. आणि सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी खूप पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे. नाही, आणि महत्त्वाचं ते आहे. हां, हां, की सगळ्यांचं चांगलं होऊ देत. कशाला वाईट व्हायचं सगळ्याचं, प्रत्येकाचं. करेक्ट. आपल्याशी जे वाईट वागतात त्यांचं सुद्धा चांगलंच व्हावं असं आम्हाला वाटतं हां. आणि चांगलंच होणार सगळ्यांचं. बरं, तुम्ही तुमच्या एका पोस्टमध्ये तुम्ही असं म्हटलं, की तुम्हाला मुलगी झाली. त्यानंतर तुम्ही असा निर्णय घेतला, की तुम्ही काम करायचं, हो, मिसेसनी घर पाहायचं. हो. तर असा निर्णय घेणं कितपत आवश्यक आहे? आवश्यक नक्कीच आहे. कारण काय होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आता ती सुद्धा त्यावेळेला ते नाट्य काम हां, करत होती. हां, ऑल द बेस्ट नावाचं नाटक ती हां, सुद्धा करत होती. आज आणि अजून पुण्यातली अनेक नाटकं करत होती. हां, काय होतं, की आज काम आहे, तर उद्या काम असेलच असं नाही आहे. किंवा कधी-कधी असं होतं, की एक काम मिळालंय त्याच्याच वेळेला दुसरं पण मिळालं, तिसरं पण मिळालं. एकदम 3-3 कामं आपल्या अंगावरती येतात. हां, आणि एक काळ असा येतो, की काहीच नाही. 6-7 महिने, 1 वर्षभर घरात बसून आहे. हां. अशी सुद्धा परिस्थिती हो, कलाकारांवरती येते. हो. हीच जर का परिस्थिती आम्ही दोघंही कलाकार म्हटल्यावर दोघांवरती आली, तर काय होईल? हां. बरोबर मुलगी आहे. झाली आहे, त्या हां, मुलीचं पालन-पोषण करायचं आहे हां, आणि दोघंही घरी बसलेत आणि इन्कमच नाही आहे घरात. हां, कसं होईल मग? त्यामुळे आम्ही विचार केला, की एकाने कोणीतरी फिक्स इन्कम जे नोकरी 30 तारखेला पगार होणार म्हणजे होणार, ते पैसे येणार आणि हां, आपलं घर चालणार. हां, असं एक अर्थाचं चाक पक्कं पाहिजे. हां, ते कोणाचं पाहिजे? मग मी म्हणत होतो, की तू कर काम, नाटकात काम कर, मी दुसरी कुठलीतरी नोकरी बघतो. हां. तर ती त्यावेळेला म्हणली, "नाही, नाही, तुला नाटक आवडतं." म्हणजे माझं पहिलं प्रेम खरं तर क्रिकेट होतं. मी ते अच्छा. क्रिकेट सोडून नाटकाला आलो. नाटकात आलो. हां, मग नाटकात काम करायला सुरुवात केली आणि मग स्थिरस्थावर होईपर्यंत ही वेळ आली. हां, तर त्यावेळेला वृषाली म्हटली, की "तू चालू ठेव नाटकात काम करणं. हां, मी नोकरी करते, मी घर सांभाळते आणि तुला जे करायचं ते कर." हां. आणि मग अशी जर जोडीदार मिळाली असेल तर मग खरंच म्हणजे काय म्हणूया नशीबवान म्हणूयात आपण. आणि तिने गेली अनेक वर्ष घर सांभाळलं आणि मी आपला फिरतो इकडे-तिकडे प्रयोग करत, शूटिंग करत आणि कार्यक्रम करत, इव्हेंट्स करत आणि दोघंही लाईफ एन्जॉय करतोय. महत्वाचं आहे. हां, दोघंही लाईफ एन्जॉय करतोय. माझी मुलगी लाईफ एन्जॉय करते. मजा करतोय आम्ही आणि पण मला सांगा, एकाच क्षेत्रातलं जे दाम्पत्य असतं, हां. तेव्हा ह्या क्षेत्राचं सगळं जे गणित आहे, गणित, मेजरमेंट, हवामान, सगळं वातावरण, वातावरण, तप्त वातावरण. तप्त वातावरण हे सगळं एकमेकांना कळतं. हो. बरोबर आहे. याचे कसे फायदे आहेत हे? फायदे असं नाही म्हणजे आता तिला माहिती आहे. एक आता आता मी जे उदाहरण सांगतोय ते तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही. पण काय होतं आता पुन्हा तेच आहे कमिटमेंट. हां, आता जर का प्रयोग ठरलेला आहे, हां, तर त्या प्रयोगाला जायलाच पाहिजे आणि मुलीचं बारसं होतं हां, आणि बारशाच्या दिवशी औरंगाबादला म्हणजे त्यावेळेच्या हां, औरंगाबादला आत्ताच्या संभाजीनगरला हां. ऑल द वेजचाच प्रयोग होता. अच्छा. हां, आता काय करू म्हटलं मी. आता प्रयोग तर कॅन्सल नाही करता येणार. बरं ती सुद्धा त्या नाटकातनं काम करत होती किंवा त्या इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचं सगळं माहिती आहे तिला. हां, ती म्हटली, "प्रयोग कशाला कॅन्सल करतो? सकाळी बारसं आहे ना, सकाळी हां. नाव ठेव आणि तू जा बारसं करून प्रयोगाला. प्रयोग कॅन्सल करू नको." आमच्या दोघांचं एक तेच म्हणणं असतं, की एक प्रयोग कॅन्सल केला, 40 जण घरी बसतात. कमीत कमी 40 जण. म्हणजे आता 4 कलाकार आहेत, त्यातले नंतर बॅकस्टेजचे लोक आहेत, बुकिंग क्लार्क आहेत, ते थिएटर सांभाळणारे आहेत, त्या थिएटरच्या बाजूला अजून काही विक्री करणारे लोक आहेत. अशा अनेक लोकांचं पोट त्या एका प्रयोगावरती अवलंबून असतं आणि माझं काय तर बारसं आहे म्हणून आणि ते बारसं झाल्यानंतर मी काय करणार आहे? बरोबर आहे. बाकीच्या नातेवाईकांना "अरे आलात बरं झालं, जेवून जा हं. आता अरे या कधी कसं काय आहे?" एवढंच बोलणार आहे. त्याच्या पलीकडे मी काही वेगळं काम करणार हां, नाही आहे. हां, अशी आमची धारणा होती. हां, त्यामुळे ती म्हटली, की "नाव ठेव, आपलं हां, पाळण्यात ठेव तिला, नाव हां, ठेव आणि जा तू प्रयोगाला." हां, मी गेलो प्रयोगाला आणि अनेक नातेवाईकांनी तिला विचारलं, "काय विजय थांबला नाही? बारसं आहे तरी?" ती म्हटली, "प्रयोग महत्त्वाचा आहे. बारसं झालं ना, नाव ठेवलं त्यांनी. त्याचं जे काम होतं ते केलं आणि जे आता महत्त्वाचं काम आहे ते करायला तो गेला तिकडे."
हां, अशी हे ही मजबूत रीतीने माझ्या पाठीशी उभी राहिली माझी बायको हां, वृषाली. हां. आणि म्हणून मी हे काम करू शकलो. बरं तुमच्या मुलीच्या नावाचा पण किस्सा आहे? तिचं नाव आहे पौरवी. हां, पौरवी. हां, प हे अक्षर आलं होतं हां, आणि आम्ही नाव वेगळं काहीतरी शोधूयात असं हां, विचार करत होतो. आणि हां, आम्हाला 2 नावं दिसली, पौलमी आणि पौरवी. हां. पण पौलमी पण जरा ऐकिवात होतं नाही नाव, पण पौरवी हे नाव जास्त आता जर सर्च मारलं तर पौरवी हे नाव जास्त नाही आढळणार तुम्हाला. बरोबर आहे. विजय हां, वृषाली ही नावं आढळतील, पण पौरवी हे नाव जास्त आढळत नाही. हां, म्हणून आम्ही ठरवलं की हे पौरवी हेच नाव ठेवूयात. हां, तर पौरवीचा अर्थ असा आहे की पूर्ववंशात जन्मलेली, हां, युधिष्ठिराची पत्नी. हां, जर आम्ही असं म्हटलं बरं हे महाभारतच होतं हे सगळं. कारण विजय हे अर्जुनाचं नाव आहे, वृषाली हे कर्णाच्या पत्नीचं नाव आहे आणि पौरवी हे युधिष्ठिराच्या पत्नीचं. म्हणजे आमच्या कुटुंबात महाभारताचं हां, नाव आहे सगळीकडे. हां, म्हणून ठेवलं, म्हटलं चांगलं आहे नाव हे पौरवी. हां. आणि पौरवी पटवर्धन म्हटलं 2 मिनिटं लोक विचारतात, "काय? काय नाव आहे?" "पौरवी." "अच्छा, हां." हे रिपीट होतं त्याची गंमत वाटते. येस, करेक्ट आहे. मग ती सध्या काय करते? ती ॲड एजन्सीमध्ये कामाला आहे. सेतू अच्छा. रिलीजियस नावाच्या ॲड एजन्सीमध्ये. हां, म्हणजे तुम्ही तिला म्हणजे आपल्याच क्षेत्रात, हो. पण हे वेगळं आणि प्लॅटफॉर्म. हां, पण म्हणजे ती आधी डान्स वगैरे शिकायची, शिकवायची, झुंबाचे क्लासेस घ्यायची हां, आणि अजूनही ती डान्स शिकवते. हां, आणि इव्हेंटला वगैरे जेव्हा डान्स आता ती एक नवीन ट्रेंड आला आहे ना, लग्नाच्या आधी संगीत वगैरे करतात आणि हां. त्या संगीतमध्ये नाचतात वगैरे. हो. तर ते जे संगीताचे जे कार्यक्रम असतात त्याचंही डिरेक्शन ती करते हां, आणि स्वतः पण डान्स करते. म्हणजे आमच्या क्षेत्रात आहे, हां. असून नसून असं आहे ती. म्हणजे आता कसं माहीत आहे ना, तुम्हाला एकदम वेगळा प्रश्न करतो. म्हणजे आता तुमचं हे घर तिघांचं हवं. हं. तुमचं तिघांचं घर आहे. हो. तुम्ही सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह आहात. पण बघा आपल्याला अचानक एका दिवशी सोशल मीडियावर दिसतं, की आम्ही वेगळे झालेलो आहोत. हं. ही काय हा काय ट्रेंड आहे? तो तो नाही पटत फारसा मला तो. असं काय म्हणजे आपण लग्न करायच्या आधीसुद्धा भेटलेलो असतो एकमेकांना. हां. एकमेकांच्या आवडी-निवडी माहिती असतात. पण मग लग्नानंतर त्या एकदम बदलतात कशा काय? हा मला प्रश्न, खरं तर मलाच प्रश्न पडतो. हे कसं काय होऊ शकतं? बरं तुम्ही एका क्षेत्रातले असतात बऱ्याच हो. ठिकाणी. आता आम्ही भेटूनही म्हणजे मला जेवढी वर्ष ह्या क्षेत्रात झालेली आहेत, तेवढीच वर्ष आम्हाला भेटून सुद्धा झालेली आहेत. हां. बरोबर. कारण एकच दिवस तो 3 सप्टेंबर 1992 रोजी आमचं जुळलं आणि हां. त्याच दिवशी मी या इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली. हां. मी माझ्या इंडस्ट्रीशी सुद्धा घटस्फोट नाही घेतलेला आणि माझ्या हां. बायकोशी सुद्धा घटस्फोट नाही नाही. घेतलेला. हां. समजून घ्यायचं. अनेक वेळेला काय होतं, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात कुठल्यातरी आणि त्याच्यामुळे भांडणं होतात आणि ते भांडणं वाढत जातात आणि नंतर तुम्ही त्या निर्णयावरती येतात. पण तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की हां, ही चूक झाली ना, ओके. तुझ्या जागी जर की मी असतो, तर माझ्या हातून सुद्धा अशी चूक झाली असती. हां. तर तू काय केलं असतंस? तू हा निर्णय घेतला असतास का? किंवा माझ्या हातनं ही चूक व्हायच्या आधी मी काय विचार केला असता, की नाही बाबा ही माझी हातनं चूक होते, हे आपण नाही करायला पाहिजे. हां. किंवा तुझ्याकडनं चूक झालेली आहे, तुला माफ करणं हे मला पण जमलं पाहिजे आणि माझ्याकडनं चूक झाली तर मला तू माफ करणं हे तुला जमलं पाहिजे. हे जर का दोघांना एकमेकांना जमलं, की अंडरस्टँडिंग. हां, ही अंडरस्टँडिंग असेल, की चुकलायस ना, चल ठीक आहे, एकदा चुकलायस ना, सोडून दे. त्याच्यात तुला पश्चाताप होतोय हे महत्त्वाचं आहे. आपण पुढे जाऊयात. हे दोघांनी जर का केलं, तर मला वाटतं ह्या गोष्टी कमी होतील आणि ह्या गोष्टी त्याच्याचमुळे होतात, एकमेकांमध्ये मतभेद होतात, अंडरस्टँडिंग कमी असल्यामुळे. ते अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे एकमेकांमध्ये. पण 1 वर्ष नाही झालं तोच तुम्ही वेगळे अहो, होता. 1 महिने 3 महिन्यात वगैरे हां, पण हे बघितलेत काय मी. इतकं स्पीड एकदम स्पीड पोस्टपेक्षा फास्ट झालं. पण ज्यावेळेला 3 महिने पण काही-काही जोड्या आपण बघतो 10-15 खूप वर्ष. वर्षानंतर होतात. हो, अशा पण विभक्त होतात. पण ते मे बी त्यांची कारणं वेगळी असतील, माहीत नाही. पण तुम्हाला असं नाही वाटत, की जे तुमच्यासारखे कुटुंब आहेत, खूप आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ही उदाहरणं थोडी आहेत अशी, हा अलीकडचा काळ हो, आहे. अलीकडचा आहे तो. पण ज्यांचे संसार 25 वर्ष, 50 वर्ष, म्हणजे रमेश देव सीमाताईंचं तर 50 आणि- वर्ष झाली, आणि त्याचा एका- 16 झाला. एका क्षेत्रात असू दे, एका क्षेत्रात संसार. मग ह्यांचे आदर्श ठेवावे असं नाही वाटत? 100% अशाच लोकांचे आदर्श ठेवावेत. आदर्श त्याच व्यक्तीचं ठेवावं, की ज्यांचं वागणं उत्तम आहे आणि हां. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, की अरे आत्ता तुम्ही ते नाव घेतल्यावरती माझं कसं झालं, की अरे हां, काय जोडी आहे. हां. हे असं जर का वाटत असेल तर ते आपल्याला गुरुतुल्यच असते. ते आदर्शच असतं
आणि असेच आदर्श समोर ठेवावेत असं मला वाटतं. पण लोकांमध्ये मेसेज असा जातो, की अरे ह्या क्षेत्रामध्ये, मनोरंजन क्षेत्रामध्ये हं. हे काय असं आहे, की अफेअर्स आहे, विवाहबाह्य संबंध आहे, घटस्फोट आहे. म्हणजे तुम्ही काम सोडून हे बाकीचे तर करता? अनेक लोक करत असतील बुवा. मला करत ते नको आता. हां, नाही त्या हां, बाबतीत आपण नको पडायला. आपण आपलं काम करूयात, मजा करूयात, लोकांना आनंद देऊयात. लोकांना टेन्शन भरपूर आहेत वेगवेगळी. त्यांच्या आयुष्यात अनेक टेन्शन आहेत. हां. त्या टेन्शनपासून दूर करण्याचं काम आपण करतोय. तर आपण आपल्या आयुष्याचं टेन्शन त्यांना कसं करता द्यायचं? पण हां. आपण आपलं आयुष्य जगूयात, त्यांना त्यांचं आयुष्य जगू देत आणि आपलं आयुष्य प्रत्येक वेळेला कशाला लोकांसमोर सगळं ओपन करायचे. आपण आपले प्रॉब्लेम्स आपल्याजवळ ठेवूयात आणि आपल्या सांभाळून ते सॉल्व्ह करूयात ना. हां. असंही आपण विचार करू शकतो. जर मी काहीतरी चुकीचं वागलं तर मी उद्या जाऊन सोशल मीडियावरती बायकोने जर का टाकलं की माझा नवरा असा वागला, आता मला हां. हे आवडलेलं नाही आहे. हे आपल्यातलं आहे ना. हां. ते आपल्यात ठेवूयात. कसं सोशल मीडियावरती वगैरे जायचं आहे. आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात, आपण मिटवूयात आणि आपण आनंदाने राहूयात असं मला वाटतं आणि हे प्रत्येकानेच करावं खरं तर. काय होतं आता लगेचच आमच्यात डिव्होर्स झाला, आम्ही विभक्त झालो, हे लगेच डिक्लेअर करून मोकळे होतात. आणि त्याच्यावर मुलाखती देतात. हां, का का करायचं? काय करायचं आहे त्याच्यात? त्याने कुठे प्रसिद्धी मिळणार आहे? कुठली प्रसिद्धी मिळणार आहे? आणि अशा प्रसिद्धीचा उपयोग काय परत? नाही, नाही आहे काही. प्रसिद्धीचा उपयोग काय हा त्याचा प्रश्न आहे. त्याचं तुम्ही करिअर, तुमचा जो अभिनय आहे, करिअर आहे, हां, तो वेगळा गोष्ट आहे. तुमचं फॅमिली लाईफ वेगळं आहे. हां, मग दोन्ही एकत्र कशाला करायचं त्याचं? एक्झॅक्टली. मग तुम्ही तुमच्या करिअर बेस बोललं पाहिजे ना. करेक्ट, करेक्ट. मी आता पुढची मालिका माझी अशी असणार आहे, माझं पुढचं नाटक असं असणार आहे, मी पुढचा चित्रपट जो करणार आहे त्याची कथानक असं असणार आहे आणि मी त्याच्यात असं काम करतोय. हे बोलत राहा सतत माझं असं म्हणणं आहे, की सहमत. हां. मला हा प्रॉब्लेम आहे आणि मला ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं कळत नाही म्हणून मी असं केलेलं आहे. कशा करता? काही गरज नाही आहे त्याची. हां, त्यामुळे लोकांमध्ये तुमच्या कामाची चर्चा होत नाही. अशा स्टेजला आपण येत चाललोय. भलत्याच गोष्टींची चर्चा होते आणि ती नको आहे खरं तर. प्रत्येकाने हे करायला पाहिजे नक्कीच. हे तर मान्य आहे ना. होय, होय. तुमच्या चित्रपटाची, तुमच्या नाटकाची, तुमच्या मालिकेची चर्चा व्हायला ती पाहिजे. चर्चा व्हायला पाहिजे. आता पारूबद्दल आपण बोलणार तर पारूबद्दल बोलूयात आपण. असं म्हणजे हां. आता अजून काहीतरी गोष्ट वेगळीच मी प्रसिद्ध करायची, की हे असं झालं होतं आणि त्याच्यामुळे मी ह्या माणसाच्या वाकड्यात शिरलेलो आहे. काय उपयोग आहे त्याचं? काय त्यांनी होणार काय? त्यांनी काहीच होणार नाही. त्यापेक्षा आपण पारूबद्दल बोलू, माझ्या आयुष्याबद्दल बोलूयात, माझ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलू, त्याच्याबद्दल समाज माध्यमावरती बोलूयात आणि सगळ्यांना आनंद देऊयात. म्हणजे थोडक्यात काय मध्ये व्यावसायिक सुसंस्कृतपणा असणं गरजेचं आहे. अगदी, अगदी. नक्कीच. 100%. शब्द बरोबर आहे ना? तुम्ही ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा. खरं तर तुम्ही करेक्ट बोललात. पण मला सांगा, तुम्ही सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह, हां. ही सवय आहे की व्यसन आहे? नाही की आवड सवय आहे? आहे. सवय आहे. म्हणजे मला काहीतरी चुकीचं दिसलं. हे चुकीचं दिसलं म्हणजे कुठल्या बाबतीत, की हे मगाशी म्हटलं त्याबद्दल सिग्नल तोडणं, थुंकणं पचापचा. आपलं शहर आहे ना, आपलं शहर आहे ते आपणच चांगलं ठेवायला पाहिजे. लोकांना खूप सवय असते, की थुंकायचं. काहीतरी मावे, गुटखे वगैरे खातात आणि थुंकतात. माझी एक मैत्रीण आहे, तिने खूप चांगल्या पद्धतीने ह्याचं टॅकल केलं होतं अशा पद्धतीने. ती रिक्षेत बसतानाच सांगते, "तुम्ही गुटखा खाता? गुटखा खात असेल आणि थुंकलात तर ₹10 कमी देणार मी." अरे वाह! हां, तुम्ही जितके वेळा थुंकाल, तुम्ही 2 वेळा थुंकलात ₹20 कमी देणार, जितके होतील तितक्याचे. त्याच्यामुळे तरी तो थुंकायचं थांबतो येस. आणि तेवढं तरी आपलं शहर स्वच्छ राहतं. हां. असे काही उपाय असतील तर ते खूपच चांगले आहेत ना. तिचं मी खूप कौतुक केलं. म्हटलं, "अरे, असं कोणाला सापडत नाही असं काहीतरी पर्याय शोधणं. तू हा चांगला पर्याय शोधलेला आहेस." म्हणजे पुणे-मुंबई एवढं मोठा प्रवास असतो त्यावेळेला सुद्धा गुटखे खाऊन लोक थुंकतच असतात. बरं स्वतःचीच गाडी खराब करत असतात. ते दरवाजे असे त्यांचे लाल-लाल झालेले असतात गाड्याने. हां. स्वतःच्या गाडीची तरी जरा तमा बाळगा, तिची तरी काळजी घ्या करेक्ट. असं म्हणणं आहे माझं. पण ह्या गोष्टी जर का दिसल्या तर मग मी सोशल मीडियावरती ते टाकतो, की बाबा आणि माझं असं म्हणणं आहे, की अजूनही नागरिक शास्त्र 20 मार्काला आहे आपल्याला. हो. ते 100 मार्काचं करा. अनेक लोकांमध्ये चांगले बदल होतील. करेक्ट आहे. सगळ्यात जास्त गरज नागरिक शास्त्राची आहे. हां, म्हणजे आता आपण कधी-कधी गोष्ट बघतो, दवाखान्यात जायचं आपल्याला समजा किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी जायचं जिथे चपला बाहेर काढायच्या. त्यांनी स्टँड ठेवलेला असतो. हां.
पण त्या स्टँडवरती कोणीच चप्पल ठेवत नाही. वाकायला लागून ती चप्पल उचलून ते स्टँडमध्ये ठेवायची, ही कोण कष्ट घ्यायची? जाऊ दे तिथेच काढूयात चप्पल आणि जाऊयात. स्टँड रिकामा असतो आणि त्याच्या आजूबाजूला चप्पल भरपूर असतात. हे चित्र किती घाणेरडं आहे सांगा ना मला. माणसाने स्टँड ठेवला आहे ना, चप्पल स्टँड ठेवला आहे, तो आपल्या चप्पला ठेवण्यासाठीच ठेवला आहे, तर त्या चप्पलमध्ये ठेवा. ते नाही ठेवत कोणी. ती चिडचिड होते माझी मग, अच्छा. की हां. अरे का 2 मिनिटं लागणार आहेत. बरं तुम्हाला अंगठा, पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट आहे, त्यांनी सुद्धा चप्पल उचलता येते आणि ठेवता येते. तेवढं तरी करा तुम्हाला वाकायचं नसेल तर. पण ते पण नाही लोक करत. तुमच्या मग तुम्ही घराच्या बाहेर काहीतरी एक स्टँड घ्यायला पाहिजे, शिस्तीचा स्टँड घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दलही मी पोस्ट टाकतो मग. काही हां. तर काहीतरी अशा माझ्या पोस्ट भरपूर आहेत अशा हां, बाबतीतल्या, हां, की अरे 2 मिनिटाचं काम आहे ना हे, हां. किंवा अर्धा मिनिटाचं काम आहे. फक्त बरोबर आहे, वाकायचं, बरोबर उचलायचे आहे. आणि ते हां. चप्पल स्टँडवर ठेवायची. तुम्ही घराच्या बाहेर, म्हणजे आपण जर का असं म्हटलं, की आपल्या घराच्या बाहेर एक चप्पल स्टँड लावलेला आहे हां. आणि आपल्याकडे भरपूर लोक आलेत आणि तो चप्पल स्टँड रिकामा आहे आणि बाहेर चप्पला पडलेल्या आहेत, तर स्वतःला कसं फील होईल? बरोबर आहे. घराच्या बाहेर, आपल्या हो. घराच्या बाहेर असा चपलीचा ढीग पडलेला आहे. बरोबर आहे. तर ते स्वतःचं फील करायचं. स्वतःच्या घरात जातोय आणि स्वतःच्या घरात जायच्या आधी आपण चप्पल स्टँडमध्ये ठेवतोय. हे फील करा, किंवा आपण स्वतःच्या घरात फिरतोय आणि आपण थुंकतोय का आपण घरात? हां. आपण नाही घरात थुंकत. काही कफ आला, उबळ आली, काहीतरी आलं तरी आपण जातो, बेसिनमध्ये जातो किंवा बाथरूममध्ये जातो आणि मग थुंकतो. करेक्ट आहे. तिथलं तिथं पचकन थुंकत नाही. ते हा रस्तासुद्धा आपलं घर आहे, आपलं हे शहर हे सुद्धा आपलं घर आहे असं समजा आणि वागा. हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत फक्त. त्या गोष्टी नाही पाळत. हात दाखवायचे, उजवीकडे वळायचे, हात दाखवायचे, डावीकडे वळायचे तर हात दाखवायचे. हात ते दाखवत नाहीत, पचकन वळतात. इंडिकेटर लावतात आणि तो मग चालूच राहतो अनेक वेळेला. मी तर ही अनेक वेळेला कामं केली आहेत. दादा इंडिकेटर बंद करा. हे सांगणं अच्छा. म्हणजे मी दिवसातनं जवळ-जवळ 5 ते 10 वेळा सांगतो लोकांना, इंडिकेटर चालू आहे, बंद करायचा. तो बंद पण करायचे राहतात. ह्या गोष्टी नाही म्हटलं तरी थोड्याशा अशा तुम्ही म्हणजे त्रास शिस्तबद्ध. देतात. शिस्त म्हणजे खूप शिस्त असं नाही म्हणत आहे, पण हां. हे किरकोळ आहे ना. हे किरकोळ आहे, हे तुम्ही कॉमन सेन्स इंडिकेटर आहे. लावलाय, उजवीकडे वळलात आणि त्याच्यानंतर तो इंडिकेटर बंद करायचा आहे फक्त. काही-काही इंडिकेटरचा पीप, पीप, पीप. आता माझ्या गाडीला आहे, माझ्या गाडीचं माझ्या बाईकला पण ते पीप, पीप वाजतं. पण ते पीप, पीप ऐकल्यानंतर आपण इंडिकेटर बंद करून टाकतो ना. अनेक लोकांच्या बाईकला ते पीप, पीप, पीप असतं, ते पीप, पीप, पीप वाजत असतं तरी ते बंद करत नाहीत. तुम्हाला असा एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः लेखक आहात, हो. बरोबर आहे? पण तुम्ही ज्या इतर मालिकांमध्ये हे जे काम करता वर्षानुवर्ष, तुम्हाला कधी त्रास होतो कशाच्या बाबतीत म्हणताय? भाषेच्या बाबतीत? होतो. मग पण आम्ही सुधारून घेतो ती भाषा. जरा आता हे चुकीचं आहे, हे आपण जरा अशा पद्धतीने बोलूयात. पण तुम्ही स्वतःवर कंट्रोल करता? तुमच्यातला लेखक जागा असतो की तुम्ही त्याला आवरता? असतो. नाही, लेखक जागा असतो प्रत्येक वेळेला. प्रत्येक वेळेला जागा असतो. कुठे चुकीचं आता लिहून येतात. अक्षरशः असं लिहून येतं, की त्या मूर्त्या कसल्या मस्त होत्या तिकडच्या. स स काटा येतो असा अंगावरती मूर्त्या असं म्हटल्यानंतर. एक मूर्ती अनेक मूर्तीच आहे. ते लेखकांना पटकन ते कळत नाही बहुतेक, किंवा ते पटकन लक्षात येत नाही लिहिता-लिहिता. ते हां, लिहून जातात. हां. आणि मग दिग्दर्शक म्हणतो, "हां, ते लिहिलंय की मूर्त्या, तेच घ्या ना." मग आपल्याला कधी-कधी सांगायला लागतं, की हे मूर्त्या हे चुकीचं आहे. एक मूर्ती आणि एक मूर्ती. त्या तिथल्या मूर्ती चांगल्या होत्या असंच हां. म्हणायला पाहिजे. बरं तुला ते बरोबर वाटतं ना, मग ते घे असं म्हणतात. मग कधी-कधी तो लेखक म्हणतो, की आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे ना. हे चुकीचं कशाकरता आपण बोलायचंय? हे मान्य आहे मला, पण कधी-कधी असं होतं ना, की तुम्ही हस्तक्षेप करता, "अरे हा काय शिकवतो?" हां, ते होतं. ते होतं बऱ्याच वेळेला. मग थोडेसे वाद होतात आणि वाद झाल्यानंतर पुणेकर जिंकतात. पुणेकर जिंकतात हे म्हणजे भाषेवर प्रभुत्व. पण आता तुम्ही नवीन पिढीबरोबर काम करताय. हं. म्हणजे जेन झी पिढी, जेन झी. हो. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही 92 साली आलात आणि मग ही जी जेन झी पिढी ही 95-97ला जी जन्माला आलेली पिढी त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये मराठीपेक्षा इंग्रजीचं प्रभुत्व जास्त खूप, आहे. खूप. मग हे आता कसं ॲडजस्ट करता तुम्ही? तुम्हाला भेटतात तेव्हा? म्हणजे आपल्या फील्डमध्ये भेटतात तेव्हा? नाही, मी शक्यतो मराठीमध्येच बोलतो. त्यांना कळतं तुमचं मराठी? मग परत पुणेकर जागा होतो त्यातला. हां. हां, मग? अरे तू मराठी माणूस आहेस ना आणि तुला कळत नाही मराठीमधले काय शब्द आहेत ते. हे मराठीमधले शब्द आहेत, हे लक्षात हां. घ्या असं सांगायला लागतं, की हा मराठी शब्द आहे आणि तोच माहीत नाही तुम्हाला. अरे याचं कसं पेंटिंग्स आहेत ना, ती पेंटिंग्स मस्त आहेत. चित्र मस्त आहेत असं म्हण ना. चित्र नको, चित्र कशा करता? पेंटिंग म्हणून येतं बरं वाटतंय.
तुला बरं वाटते, पण मग मराठी सिरियल करताना, मराठी मालिका करताना चित्रच म्हणायला पाहिजे ना. किंवा आता कसं आहे ना, मी बऱ्याच वेळेला धन्यवाद म्हणतो. आता धन्यवाद हा खरं तर करेक्ट म्हणजे बरोबर शब्द आहे. द थँक म्हणायचा. मग थँक का नाही म्हणतात? धन्यवाद म्हणजे कसं ना, रूढ वाटतं असं म्हणतात ते. धन्यवाद म्हणजे कसलं रूढ, काय म्हणजे त्याच्यात मी विचित्र पद्धतीने म्हणतोय, कारण त्याच्यात धन्यवाद तुम्ही आलात. कधी-कधी हे उपहासात्मक पण आपण हो, बोलतो हो. आणि धन्यवाद तुम्ही आलात. हे ते जे टोनिंग आहे किंवा शब्दफेक ज्या पद्धतीची आहे, तुम्ही त्याचा अर्थ काढायचा असतो तसा. हां. पण ते धन्यवाद लोकांना आवडत नाही. थँक म्हणणं त्यापेक्षा किंवा कृपा करून असं म्हणलं, की मग त्यांना असं वाटतं, की मी उपहासात्मक बोलतोय काहीतरी. प्लीजच्या ऐवजी कृपा करून हे कर ना, हां. कृपया हे कर ना, असं म्हटलं तर, "अरे हे किती मराठी बोलतोस तू?" असं म्हणायला लागतात. अरे पण जे आहेत शब्द ते वापरूयात ना आपण मराठीमध्ये. आणि आपल्याकडे शब्द म्हणजे भंडार आहे मराठी हां. भाषेमध्ये. आणि आहेत, खूप आहेत. फक्त मग प्रत्येक वेळेला ते अग्निरथ वगैरे एवढं नाही आपण घुसत ना, रेल्वेच्या ऐवजी अग्निरथच नाही, नाही, म्हणूयात नाही. वगैरे आपण इतकं रेल्वेच नाही. म्हणतो. हां. हे जे अगदीच शब्द आले तर टेबल हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे, पण तो आपल्या बोलीभाषेत येऊन गेलेला आहे. हो, हो, तर हो. असे शब्द आहेत ते बोलाच. पण एक वाक्य बोलताना 10-10 इंग्लिश शब्द वापरून मराठी बोलतोय आम्ही असं म्हणायचं. त्याच्यात काही हे नाही ना. पण आता येणारी पिढी अशीच आहे ना. आता आहे, अर्थात आहे ते, कारण ते इंग्लिश मीडियममध्ये शिकतात. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेलो. मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी आम्ही. हो, पण त्यामुळे अडलं तर नाही मराठी ना. येतं. मराठी माध्यमात शिकून सुद्धा कित्येक लोक मोठे झालेले आहेत. अगदी मोठे झालेले आहेत. पण आता ती त्यांची बोलीभाषा होऊन जाते. तेच हां, बोलण्याचं माध्यम आहे त्यांचं हां. आणि ते आपल्याला ते स्वीकारायला लागतंच. म्हणजे स्वीकारायला पाहिजेच खरं तर. फक्त असं म्हणायचं की मराठी मालिकेमध्ये जेव्हा काम करताय तेव्हा मराठी बोला. इंग्रजीचा वापर कमी करा. एवढंच म्हणणं आहे माझं. हां, किंवा तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये इंग्लिश बोलू शकता. हां, बोला. बिनधास्त बोला. काहीच हरकत नाहीये. पण आता तुम्ही सोशल मीडियात आपला विषय चाललाय म्हणून, आता एक नवा जो ट्रेंड आलाय, की तुमचे फॉलोअर्स किती आहेत त्याप्रमाणे तुम्हाला रोल मिळतात. नाही, हे असं नसेल. मला तरी अजून त्याचा अनुभव आलेला नाही नाहीये. तुम्हाला नाही आला, पण पण असं आहे. तसं आहे. तुमचे चाहते जितके आहेत, त्यांच्या आकडेवारीवरती तुम्हाला काम मिळतं, हे आहे. पण नंतर तो आपल्याला निकाल मिळतोच ना काम करताना, तो कलाकार कसा आहे ते कळतंच आपल्याला. काय म्हणजे ती कला तुमच्या अंगात असणं महत्त्वाचं आहे. तुमचे चाहते किती आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या अंगात किती चांगली कला आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. नाही म्हणजे असं आहे, की तुम्ही रील करताय. रीलमध्ये तुम्हाला खूप फॉलोअर्स आहे. हं. पण 18, 20, 30 सेकंद, 40 सेकंदाचं रील आणि एखादी भूमिका याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे ना? खूप फरक आहे. तो फरक तुम्हाला कळला पाहिजे. हां. मग निर्मात्यालाही कळला पाहिजे, दिग्दर्शकालाही कळला पाहिजे. ती भूमिका पूर्णपणे निभवायची आहे तुम्हाला. पूर्णपणे म्हणजे हां. तुम्ही 30 सेकंदापेक्षा ती मालिका जितकी वर्ष चालणार आहे, तितकी वर्ष तुम्हाला ते कॅरेक्टर किंवा तो रोल की ती भूमिका तुम्हाला समजून-उमजून करायची आहे. हां. म्हणजे फक्त 4 वर्ष, 5 वर्ष नाही, तर अनेक मालिका अशा आहेत की 10-10 वर्ष चाललेल्या आहेत. हो. आणि ती 10 वर्ष तीच भूमिका तुम्हाला जगायची आहे. हो, बरोबर आहे. 30 सेकंद आणि 10 वर्ष किती फरक आहे. तुम्हाला ती भूमिका आतनं काहीतरी सांगत असते, की हे आपण वयाप्रमाणे ती बदल होणार आहे. प्रसंगाप्रमाणे त्या भूमिकेत थोडासा बदल होणार आहे. हां. परिस्थितीप्रमाणे बदल होणार आहे. ते बदल स्वीकारत ती भूमिका करायची. 30 सेकंदाची भूमिका करणं आणि 10 वर्षाची भूमिका करणं याच्यात खूप फरक आहे त्यामुळे. क्षमतेचा आणि गुणवत्तेचा. खूप गुणवत्तेचा तर नक्कीच फरक आहे. बरोबर आहे ना? हो. बरं बऱ्याचदा काय होतं माहिती आहे ना, एखादी मालिका संपते. कधीतरी संपणारच असते 2 वर्ष, 4 वर्ष अगदी खरं आहे. आणि मग थोडासा गॅप येतो. हो. पुढचं काम मग ह्या गॅपमध्ये तुम्ही कसे असता? तुम्ही पर्सनली कसे असता? नवीन काहीतरी शिकण्याच्या मागे असतो मग मी त्यावेळेला. आणि नशीब असं माझं बरंचसं नशीब चांगलं आहे, की मला आपण आता गॅप म्हणतोय म्हणजे आता आपलं सुद्धा बोलीभाषेत अनेक इंग्रजी अंतर शब्द असतं. येतातच. हां, इंग्रजी शब्द आणि ते हां. त्याला काही पर्याय नाही आहे. ते हां. आपोआप येतातच आपल्या भाषेमध्ये. पण अशी गॅप किंवा रिकामा वेळ येतो. रिकामा वेळ तसा कमी आलेला आहे. पण मग त्या रिकाम्या वेळेत मी नाटक करतो. नाटक लिहायचा प्रयत्न करतो. वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि नवीन शिकतो ना काही ना काहीतरी किंवा बरंचसं वाचन करतो. आणि लिखाणाची तर आहेच सवय, ती म्हणून ती लिखाण पण करतो. मग तुमचं असं होत नाही, "अरे माझ्याला काम नाही सध्या काही दिवस. नाही. मी घरी बसलो आणि तो अमका कलाकार दुसरीकडे
नाही दिसायला लागला? नाही 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 तसं काही नाही. त्याचा अस्वस्थ सदुपयोग करायचा त्याचा. तुम्ही अस्वस्थ होत नाही? अस्वस्थ म्हणजे काय होतं, मी अस्वस्थ बऱ्याच वेळेला होतो. आता अशा ठिकाणी मी अस्वस्थ होतो की शूटिंगला गेलेलो आहे, माझं पहिला सीनचं शूटिंग झालेलं आहे आणि दुसरा सीन अजून 4 तासांनी आहे. 4 तास मी मेकअप रूममध्ये बसतो तेव्हासुद्धा अस्वस्थ होतो. मला असं वाटत असतं की काहीच करत नाही होत आपण, नुसतेच बसून आहोत, काहीतरी काम केलं पाहिजे. हे 4 ताससुद्धा मला तसं अस्वस्थ अच्छा. हां, करतात. हां. पण जेव्हा काहीच नसेल, काम नाही आहे आपल्या हातात, तेव्हा पुढचं काम मिळणार आहे आपल्याला. आपण जर का अजून काहीतरी आपल्यात जर बदल घडवून आणला, आपले अभिनयाची जी पद्धत आहे त्याच्यापेक्षा अजून थोडंसं नवीन शिकण्याचा प्रयत्न केला, नवीन वाचन केलं, तर अजून जास्त आपण समृद्ध होऊ आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन भूमिका मिळेल. हां. हा मनात कुठेतरी विचार असतोच. त्यामुळे ते तो सदुपयोगी लावायचा. त्या विचार करण्यात आपण वेळ घालवला, की काय राक्षस खातोच आपलं रिकामा वेळ असतो तो राक्षस खाऊन टाकतो सगळा वेळ आणि आपल्याला जास्त त्रास होतो. मग आपलं बीपी वाढतं, मग बेचैनी वाढते, अस्वस्थता वाढते. ती नाही वाढू द्यायची. आपल्याला मिळणार आहे काम, आपण त्या कामासाठी अजून अजून तयारी करूयात. असं म्हणून वाचन करणे, अजून विचार करणे आणि कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे. कुटुंबाला जास्त वेळ दिला तर अजूनच जास्त चांगलं आणि फार महत्त्वाचं आहे ते. आता एकच विचारतो तुम्हाला, तुम्ही क्रिकेटचे वेडे होता म्हणजे काय होतं? मी क्रिकेट खेळायचो. म्हणजे इंटर स्कूल म्हणजे शाळेकडनं मी क्रिकेट खेळलो. त्याच्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट अंपायर्स असोसिएशनचा मी मेंबर होतो आणि मी एक मॅच भारत विरुद्ध झिम्बाब्वे जी नेहरू स्टेडियमला झाली होती, त्याचा मी ऑफिशियल स्कोरर होतो. अच्छा. हां, मी स्कोरिंग वगैरे पण केलं. नंतर इंडिया आणि श्रीलंका वर्सेस ही मॅच होती नेहरू स्टेडियमला. तिथे मी श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूम म्हणजे पॅव्हेलियन म्हणतो आपण, ते सांभाळलं. श्रीलंकेच्या खेळाडूंबरोबर होतो त्यावेळेला. हां. असं खूप क्रिकेटच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी केल्या. म्हणजे महाराष्ट्राच्या रणजी टीमला रणजीच्या मॅचेस अनेक स्कोरिंग केलं मी. हां. अरे म्हणजे वाह! क्रिकेटशी निगडीत होतोच मी. हां. पण मला असं कळलं, असं वाटलं की हे इथनं आपल्याला जास्त स्कोप नाही आहे. पुढे बाहेर पुढे जाण्याचं हां. आपल्याला काही मार्ग दिसत नाही आहे. नाही पण ऋषिकेश कांदेटकर आला ना पुढे हो, पण पुण्याचा. माझं म्हणजे तेवढा मी क्रिकेट प्रेम होतं मला. मी अगदी व्यवस्थित क्रिकेट खेळणारा हां. आणि नावाजलेला क्रिकेटर वगैरे असं काही नव्हतं. हां. फील्डिंग चांगली करायचो, बॉलिंग चांगली करायचो. पण तेवढ्या लेवलला पोहोचण्याची तेवढी क्षमता नव्हती माझी असं म्हणूयात. हां. वेळ होतं आणि अजूनही कलाकारांची क्रिकेटचे मॅचेस होतात त्यावेळेला सुद्धा मी क्रिकेट खेळतोच त्यांच्याबरोबर. अच्छा, अजून कलाकारांच्या ते होतात. क्रिकेट हां. चालूच आहे. हां, ते तुमचे क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. बरोबर हां, आहे. तिथे असतोच आणि हां. तिथे खेळतो क्रिकेट. तिथनं माझी हौस भागवून घेतो तिथे. हां, म्हणजे तुमची मूळ आवड सोडलेली नाहीये. हां, पहिलं प्रेम क्रिकेट असं म्हणूयात आपण. पहिलं प्रेम क्रिकेट. तर आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघूया तुम्ही काय निवडता ते. हे की ते आणि एखादी आठवण सांगाल तर अगदीच उत्तम. संशय कल्लोळ की उलाढाल? उलाढाल. काय विशेष आठवण आहे? आदित्य सरपोतदार. खूपच मस्त. म्हणजे आम्ही खूप त्याच्यावरती चर्चा करायचो प्रचंड आणि त्यावेळेला लॅपटॉपसुद्धा नव्हता. हाताने सगळं लेखन करायचो अच्छा. आणि म्हणजे आता पहिलं ठरलं की ही पूर्ण झाली स्क्रिप्ट हां. आणि त्याच्यानंतर आमच्या खूप चर्चा झाली की नाही हे असं करायला पाहिजे, ते असं करायला पाहिजे आणि पूर्ण जी ठरलेली स्क्रिप्ट होती ती बाजूला ठेवली आणि दुसरी स्क्रिप्ट झाली. म्हणजे ही जी बाजूला ठेवली त्याचं सुद्धा अजून एक चित्रपट होऊ शकतो. हो, वाह! एवढं मोठं अच्छा. त्याच्यात आहे मटेरियल आणि हां. ते काम करू शकतो आम्ही आणि त्याच्यातनं खूप काही काही शिकता आलं. आदित्यने पण आम्हाला त्याच्या दृष्टीने काय काय बदल पाहिजे आहेत, काय काय कसे कॅरेक्टर्स पाहिजे आहेत, कसे प्रसंग घडले पाहिजेत हे त्यांनी समजावलं आणि ही पहिला चित्रपट आम्ही लिहित असल्यामुळे त्याच्यातनं शिकायला खूप मिळालं आणि उलाढाल हे नावसुद्धा एका सेकंदात आमच्या डोक्यात आलं की जी ढालीचा प्रवास आहे. हो, हो. ढालीचा मग प्रवास ढालीचा होता. प्रवास आहे तर मग उलाढाल हे नाव बरोबर आहे आणि ते झालं. दोन्ही मॅच झालं. दोन्ही मॅच झालं आणि लोकांना आवडलं ते आणि सिनेमा चित्रपट पण चांगला लागला. होता. हो, कुर्यात सदा मंगलम ती फुलराणी. ती फुलराणी. कुर्यात सदा टिंगलम हे पहिलं नाटक माझं खरं तर. कुर्यात हां. सदा टिंगलम आहे. हां. ते पहिलं नाटक पण पु ल देशपांडेंचा वाक्य, भाषा, शब्दरचना हां. आणि त्याच्यात काम करणं गिरीशोक आणि हेमांगी कवी यांच्याबरोबर खूप शिकवून गेलं. त्यामुळे ती फुलराणी जास्त आवडतं. मुंबई की पुणे? पुणे. म्हणजे पुण्याचा बदल काय पाहता तुम्ही एवढ्या वर्षात? खूप बदल झाले. सगळे बदल होत आहेतच सगळीकडे. व्हायलाच पाहिजे. ते सगळीकडेच स्वाभाविक होत गोष्ट आहे. म्हणजे मुंबईतही बदल होत आहेत, पुण्यातही बदल होत आहेत. पुणे
आहेत तसंच आम्ही स्वीकारलेलं आहे. जसे बदल होत आहेत ते बदल आम्ही आत्मसात करतो आहे. आपल्यातच बदल आहेत असं समजतोय. त्यामुळे पुणे माझं लाडकं आहेच आहे. चित्रपट, मालिका, रंगभूमी रंगभूमी. म्हणजे तुम्हाला मोकळेपण मिळतं म्हणून असं नाही, वाटतं? मग मोकळे पण नाही. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तेच, की मालिकांसाठी आम्ही त्यांच्या घरात जातो. त्यांनी जर का मनात आणलं तर टीव्ही लावतात आणि आम्ही आमचा अभिनय दाखवतो. हां, पण नाटकासाठी त्यांना वेळ काढायला लागतो, तिकीट काढायला लागतं आणि वेळ काढून ते आमच्या नाट्यगृहात येतात आणि नाटक बघतात हां. आणि जी काही प्रतिक्रिया आहे ती उत्स्फूर्तपणे त्याच वेळेला मिळते आम्हाला. नाटक संपल्या लोक येऊन भेटतात किंवा एखादा पंच आवडला तिथल्या तिथे हसतात. एखादं वाक्य आवडलं तिथल्या तिथे त्या वाक्याला टाळ्या देतात आणि ती अ, समोरून मिळणारी प्रतिक्रिया आहे आणि लगेचच मिळणारी प्रतिक्रिया आहे नाटकाची. त्यामुळे नाटक जास्त आवडतं. पण तुम्हाला अजून एक नाही वाटतं अभिनय करण्यासाठी नाटकाचा जो माध्यम आहे, ते जास्त आव्हानात्मक आहे? जास्त आव्हानात्मक आहे म्हणून तर. कारण तिथे रिटेक वगैरे काही नसतात. हां, एकच टेक जो काय आहे हां. तो. तुम्ही फंबल मारलात, तुम्ही अडखळलात कुठे, तर तिथनं परत वाक्य तयार करणं आणि परत बोलणं असंच आहे. हे जे आहे ते प्रेक्षकांना सुद्धा कळतं आणि त्यामध्ये एक वेगळं टेन्शन असतंच, की नाही कुठेही आपल्याला अडकायचं नाही आहे, व्यवस्थित सगळं वाक्य बोलायचं आहे. प्रत्येक वाक्य लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक हां. शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आवश्यक आहे. त्यामुळे नाटकात आपण जास्त समोर बसून काम करतो आणि त्यामुळे जास्त चांगलं काम होऊ शकतं आणि ते लोकांना आवडतं. म्हणून नाटक हां. जास्त आवडतं मला. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? सिंगल स्क्रीन. टाळ्या शिट्या? हां, त्याच्यात मजा आहे खरं तर. म्हणजे काय होतं आता हे कोणाला जास्त पटेल माहीत नाही. आपण एक चित्रपट बघायला जायचं असं ठरवलं आहे आणि त्या थिएटरला गेल्यानंतर तो चित्रपट तिथे लागलेला असतो. त्याची तिकीटं नाही मिळाली, तर आपण घरी येतो हिरमुसून. पण मल्टी स्क्रीनला कसं, "अरे हा नाही आहे का? मग हा बघून टाकूयात. जाऊ दे, ह्याची तिकीटं आहेत, आपण हा बघून टाकूयात." म्हणजे जिथे जे आपण ठेवलेलं आहे, तो चित्रपट न बघता घरी जातो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणतो, "आपण जायचं का? नको ना, आता वेळ नाही आहे आपल्याला. आता नंतर कधीतरी जाऊ, नंतर कधीतरी जाऊ." आणि त्या नंतर कधीतरीमध्ये तो चित्रपट निघून गेलेला असतो. मग हां, आपण राहतो बघायचा. हां. आणि सिंगल स्क्रीन म्हणजे एक पडदा चित्रपटगृहात तर खूपच मजा यायची. कारण तिथे अनेक माणसं असायची आणि ते चित्रपट एन्जॉय करणारे असायचे. आता शिट्ट्या वाजवणं, आरडाओरडा करणं वगैरे ते प्रतिष्ठेत बसत नाही तुमच्या. असभ्यपणा म्हणतात. हां, असभ्यपणा म्हणतात. पण तसा चित्रपट बघणं आणि एन्जॉय करणं हे सगळ्यात मजा होती त्यावेळेला. सिनेमा समूहाने एन्जॉय करावा अगदी, असं अगदी, माध्यम. अगदी. आता तुम्ही पुण्याचे आहेत म्हणून विचारतो. प्रभात टॉकीज की अलका? प्रभात टॉकीज. एखादी खास आठवण? खास आठवण अशी नाही आहे. माझ्या घराच्या जवळ होतं आणि तिथे अनेक चित्रपट म्हणजे अशी बनवा-बनवी म्हणा किंवा असे अनेक चित्रपट मी तिथे बघितलेले आहेत आणि तिथे एन्जॉय केलेले आहेत. आणि तिथले मामा आमच्या ओळखीचे आहे. म्हणजे सतत म्हणजे मी चित्रपट आणि नाटकाचा वेळ असल्यामुळे कुठलाही मराठी चित्रपट लागला तरी आम्ही तिकडे जाऊन बघायचो. हां. त्यामुळे तिथले मामासुद्धा ओळखीचे झाले होते. अच्छा. पॉपकॉर्न वगैरे विकणारे होते. आता नाही आहेत ते. हां, पण ते असं. त्यावेळेला ओळखीचेच झाले होते. म्हणजे त्यांना आम्ही सांगायचो, की "मामा, आता हे हाऊसफुल पिक्चर चाललेलं आहे, पण मला उद्या पण यायचं. बरं प्लीज तिकीट काढून ठेवा ना माझं, हे पैसे." आणि मग ते पिक्चरचं तिकीट काढून ठेवायचे आमचं. हीच एक आठवण आहे ती आणि अशी तिकीटं काढून आम्ही पिक्चर बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. वाह! म्हणजे हाऊसफुल असलं तरी आम्हाला टेन्शन नसायचं, की उद्या परत बघायचं आहे. आत्ताच मामांना पैसे देऊन ठेवायचे आणि ते तिकीट काढतात बरोबर आणि ते तिकीट काढायचे आणि आम्हाला पिक्चर बघायला मिळायचा. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. काय खास आठवण? खास आठवण पण अशी तुम्ही नाही. जे अशा काळात आलात की जेव्हा व्हॅनिटी पण आली त्यासोबत. हो, पण मेकअप रूम मस्त बरं वाटतं. व्हॅनिटी म्हणजे सगळं बंद असतं. एसी असतो एकतर तुफान चालू. जगाशी संपर्कच तुटलाय का काय असं वाटायला लागतं. अच्छा. पण मेकअप रूममधनं पटकन बाहेर जाता येतं, लोकांशी बोलता येतं हां. आणि परत आपल्या रूममध्ये जाऊन बसता येतं. त्यामुळे ते बरं वाटतं मेकअप रूम. कारण व्हॅनिटी जरा थोडीशी लांब पण गेलेली असते शूटिंगच्या जागेपासून. जागेपासनं. मेकअप रूम कशी त्या जागी असते, तिथेच असते, जवळच असते. त्यामुळे ते बरं असतं. आता जरा खाण्यापिण्याचं विचारतो थोडंसं. हां, फूड मॉल की ढाबा? ढाबा. अरे वाह! म्हणजे जुना पोळा रस्त्याचा एखादा होता का तुमचा हां, फेव्हरेट? टोनीचा ढाबा आपलं बोलणं टोनीचा झालं ढाबा. तसंच. म्हणजे तुम्ही हां, वाह!
जुन्या हायवेवर जाताना जो टोनी तढावा म्हणजे तळेगावच्या आसपास आहे आणि अजूनही चालू आहे तो. चिकन तंदुरीसाठी फेमस असलेला हा तो. बरोबर ना? करेक्ट, बरोबर. बाकरवडी की आमचा मुंबईचा वडापाव? आमची भाकरवडी. तुमची बाकरवडी. उसाचा आता रस. ते बोनसाय भाकरवडी वगैरे पण झाले, पण हा. खरी भाकरवडी ती चितळ्यांची आमच्या भाकरवडी. उसाचा रस की मस्तानी? मस्तानी. शेवटी वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? वृत्तपत्र. पहिल्यापासून? हो. पहिला दिवसाची सुरुवात वृत्तपत्र. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात नाही. आणि ते पूर्ण वाचायचं. फक्त पूर्ण म्हणजे लोक मुखपृष्ठापासून म्हणजे पहिल्या पानापासून सुरुवात करतात. मी थोडंसं उलटा आहे. मी उलट्या पहिलं क्रीडा, हा. मग जाहिराती नाटकाच्या आणि चित्रपटांच्या, आणि मग पहिलं पान. थोडासा उलटा प्रवास करतो. पण पेपर म्हणजे वर्तमानपत्र हे वाचणं महत्त्वाचं आणि तो घरी यायलाच पाहिजे. मग आमचं असं होतं की अरे आज पेपर नाही आलेला, नाही आज सुट्टी, अरे बापरे, आता आजचा दिवस कसं सुरू होणार असं होतं. आणि हे चांगलं आहे खरं तर, वर्तमानपत्र पाहिजेच आपल्याकडे. हां, विजय पटवर्धन फाउंडेशन या संदर्भात काही सांगा ना. कोविडच्या काळात सगळं बंद झालं होतं आणि पहिली कुऱ्हाड आपल्यावरती पडली होती. नाटक, सिनेमा, शूटिंग सगळं बंद पडलं होतं. त्यावेळेला अनेक बॅकस्टेजचे कलाकार असे होते की त्यांचं काम थांबलं होतं आणि त्यांचं हातावर पोट होतं. म्हणजे नाटक झाल्यानंतर जे मानधन मिळेल त्याच्यामध्ये काही गोष्टी खरेदी करायच्या आणि कुटुंब चालवायचं असं होतं. पण अनेकांचं काहीच पैसेच मिळत नव्हते. त्यामुळे घर कसं चालवायचं हे प्रॉब्लेम झाले होते. हे मी जवळनं बघितलं आणि नंतर मी आपल्या समाज माध्यमावरती एक पोस्ट टाकली की आमच्या नाटकांमधले माझे कलाकार बांधव आहेत, त्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यांना एक वेळचं अन्न मिळत नाही आहे, तर त्यांना कशी काय मदत करता येईल ह्याचा विचार करतो आहे. ज्यांना मदत करावीशी वाटते त्यांनी मदत करावी, एवढीच पोस्ट टाकली आणि खूप जणांनी मला मदत पाठवली. अरे वा. आणि त्याच्यातनं मग आम्ही हळूहळू विजय पटवर्धन फाउंडेशन उभं झालं त्याच्यातनं आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 कलाकारांना 1 महिनाभर पुरेल, 4 जणांच्या कुटुंबाला 1 महिनाभर पुरेल असं शिधा वाटप केलं. पण हे लोकांमुळे, हे आम्ही माध्यम होतो फक्त, हे एक पोस्ट टाकल्यामुळे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला होता. एक छोटंसं पाऊल उचललं होतं, पण त्याच्यामुळे फक्त पुणे नाही तर बत्तीस शिराळा, वाई, वीर, सासवड, तळेगाव, मुंबई इथल्या अनेक कलाकारांना आपण अशी मदत केली. आणि त्याच्यानंतर मग लस टोचलं होतं. त्या लस टोचली तरच तुम्हाला शूटिंगला येता येईल असं हे होतं. आणि त्यावेळेला ती जवळजवळ ₹950 होती. आपण ती विजय पटवर्धन फाउंडेशनच्या वतीनं मोफत दिली अनेक लोकांना. नंतर शालेय काय म्हणतात त्याला, शालेय साहित्य वाटप केलं. त्याच्यानंतर वैद्यकीय मदत केली आपण. अनेकांना औषधं दिली, अनेकांचे ऑपरेशन्स होती त्याला पैसे दिले. विजय पटवर्धन फाउंडेशन ह्याच्यातनं फक्त बॅकस्टेज कलाकार असं नाही, पण ऑनस्टेज कलाकार ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना आपण नक्कीच मदत करत असतो. आणि त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, तर प्रकाश इनामदारांच्या नावाने एकांकिका स्पर्धा भरवतो, सतीश तारेंच्या नावाने स्किट स्पर्धा भरवतो, जे मी आणि सतीश तारेंनी 4थं पर्व जिंकलं होतं फू भाई फूचं. ती आठवण राहावी आणि सतीश तारे लोकांना कळावा ह्याच्याकरता ती स्पर्धा. आणि आता शरद तळवळकरांच्या नावाने दीर्घांक स्पर्धा आपण आयोजित करतो. ह्या सगळ्यातनं जो फायदा होतो तो अडचणीत असलेल्या कलाकारांना मैत्रीचा हात देण्यासाठी आपण करतो. चांगलं सामाजिक काम आहे तुमचं. तर असे हे विजय पटवर्धन आज आपण आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुम्ही आवर्जून आलात. मुंबई पुणे मुंबई असा तुमचा हा प्रवास आहे, किंवा पुणे मुंबई पुणे काय असेल ते. पण पुण्यात राहायचं आणि मुंबईत येऊन करिअर करायची हे खूप चॅलेंजिंग आहे. मी तुम्हाला एकच प्रश्न करतो, मुंबईत घर का नाही तुमचं अजून? नाही, अजून मी पुणेकर अजून अशी माझी मुळं पुण्यातच असल्यामुळे मी कुटुंबाला सोडून जाऊ शकत नाही कुठे, आणि माझं कुटुंबसुद्धा पुणे सोडून कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी अजूनही पुण्यातच आहे. काम असेल तेव्हा मुंबईत येतो. आणि मी अक्षरशः म्हणजे एक दिवस सुट्टी मिळाली, आता उद्या जर काही शूटिंग नाही आणि परवा शूटिंग आहे तरी मी पुण्यात पळतो, कुटुंबाबरोबर राहतो आणि दुसरे ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी पहाटे पहाटे निघून कामाला एक ऊर्जा घेऊन येतात तुम्ही. तर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनसोक्त मनमोकळ्या गप्पा केल्या. म्हणजे बरंच काही तुम्ही सांगितलं आहे. म्हणजे मला अपेक्षित होतंच की तुम्हाला तुमच्याकडनं बरंच काही गप्पांमधनं मिळेल. तुम्ही इकडे आलात, छान गोष्टी सांगितल्यात.
आमच्या प्रेक्षकांना माहिती तर भरपूर मिळाली आहे, मनोरंजनही झालं असेल, काही असेल. मेसेजही मिळाला असेल किंवा संदेशही मिळाला असेल. तो फार महत्त्वाचा असतो. तर तुम्ही आलात आमच्याकडे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर तुम्ही जास्त बोलतं केलं मला. तुम्ही जास्त चांगलं ते तर व्हायलाच पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.